And praise the Lord, yes. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Father. प्रभूचे आभार. Thank you, Lord. धन्यवाद येशू. We are studying on the Word of God. देवाच्या शब्दाचा आपण अभ्यास करत आहोत. The importance of the Word of God. देवाच्या शब्दाचं महत्त्व आपण शिकत आहोत. The Word of God will prosper in any situation. देवाचं वचन, देवाचा शब्द कुठल्याही परिस्थितीमध्ये समृद्धीला जाईल. That is the heading of our message. असं आपल्या उपदेशाचं शीर्षक आहे. The Word of God will prosper in any situation. देवाचा शब्द कुठल्याही परिस्थितीमध्ये समृद्धीला जाईल. We'll open our Bibles to Isaiah chapter 55 verse 11. यशया 55:11 कडे आपलं पवित्र शास्त्र सगळ्यांनी उघडा. यशया 55:11. So shall my word be that goes forth out of my mouth. It shall not return unto me void, but it shall accomplish that which I please, and it shall prosper in the thing whereto I sent it. यशया 55:11. तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल. ते माझ्याकडे रीते परत येणार नाही, परंतु जे मी इच्छितो ते पूर्ण करील, आणि ते ज्यासाठी मी पाठवले आहे ते साधील. Praise God. देवाला धन्यवाद. God's word will never come back void. देवाचा शब्द कधीही रिकामा परत येणार नाही. That means म्हणजे God's word is always a blessing. देवाचा शब्द नेहमी आपल्यासाठी आशीर्वाद आहे. When God speaks, देव जेव्हा बोलतो there is blessing in His word. त्याला देवाच्या त्या शब्दांमध्ये आशीर्वाद असतो. And that's why we need to hear His word. आणि म्हणून आपण देवाचा शब्द किंवा देवाचं वचन ऐकायला पाहिजे. The word is very, very important for mankind. देवाचं वचन मनुष्य जातीसाठी फार फार महत्त्वाचं आहे. It is so important एवढं महत्त्वाचं आहे that the devil came to refute that very word of God with Adam and Eve. की सैतान त्याच देवाच्या शब्दाला नाकारायला आला आदाम आणि हवाकडे. Because कारण he knew त्याला ठाऊक होतं the word of God prospers. देवाचं वचन समृद्ध होतच हे सैतान जाणून आहे. And that is why म्हणून he wanted to refute that word of God. सैतानाची इच्छा होती की त्या देवाच्या शब्दाला आपण नाकारायचं नाहीसं करायचंय. And so he confused the word of God with Eve. आणि म्हणून हव्वेला त्याने देवाच्या शब्दाविषयीनं गोंधळात टाकलं. And that's how mankind fell. अशा रीतीनं मानव जातीचं पतन झालं. मानव पापात पडला. That's why obedience to God's word आणि म्हणून देवाच्या शब्दाचं आज्ञापालन is the greatest blessing for humankind. सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे मानव जातीसाठी. देवाच्या शब्दाचं आज्ञापालन. God's word always blesses us. देवाचा शब्द नेहमी आपल्याला आशीर्वादित करतो. And that's why Bible says आणि म्हणून बायबल म्हणतं in Isaiah 1:18, यशयाचा 1 अध्याय आणि त्यातलं 18वं वचन, if you are willing and obedient, की तुम्ही जर इच्छुक आणि आज्ञाधारक असाल you shall eat the good of the land. तर तुम्ही देशातील चांगलं धान्य खाल. Willing and obedient. तुम्ही इच्छुक आणि आज्ञाधारक पाहिजे. Obedient to what? कशाला आज्ञाधारक पाहिजे? To the word of God. देवाच्या शब्दाची आज्ञा तुम्ही पाळायला पाहिजे. And if we obey God's word, we shall be blessed. आणि देवाच्या वचनाची जर आपण आज्ञा पाळली तर आपण आशीर्वादित होणारच. So the greatest tragedy fell in the garden. तर त्या बागेमध्ये महाभयानक दुर्घटना पडली झाली. And it came because God's word was not honored. आणि ती दुर्घटना का झाली? कारण की देवाच्या शब्दाचा मान त्यांनी केला नाही म्हणून झाली. Praise God. देवाला And धन्यवाद. that's why our Bible is not just paper and ink. आणि म्हणून बायबल फक्त एखादा पेपर किंवा शाई नाहीये. The word is a person. तर देवाचा शब्द एक व्यक्ती आहे. The word is a person. देवाचा शब्द एक व्यक्ती आहे. There is life in the word of God. देवाच्या शब्दांमध्ये जीवन आहे. There is breath in the word of God. देवाच्या शब्दांमध्ये श्वास आहे. And that's why म्हणून that word of God is very effective for us. तो देवाचा शब्द आपल्यासाठी फार प्रभावशाली आहे. Never consider the word of God with any other word in any other book. कधीही देवाच्या शब्दाची तुलना इतर कुठल्याही पुस्तकातील कुठल्याही शब्दांशी करू नका. Every word in the whole world is dead word. अख्ख्या जगातला प्रत्येक शब्द मेलेला शब्द आहे. Only the Bible is the living word of God. फक्त बायबल मधला शब्दच देवाचा जिवंत शब्द, देवाचं जिवंत वचन It आहे. is active. आणि ते सजीव कार्यरत आहे. Bible says it is living. बायबल म्हणतं ते सजीव आहे, जिवंत आहे.
Hebrews 4:12, it is living. इब्री करास 4:12 मध्ये लिहिलंय ते जिवंत वचन आहे, It is alive. ते सजीव आहे. And that's why it is so effective in our life. आणि म्हणून ते आपल्या जीवनामध्ये एवढं प्रभावशाली काम करतं. Amen. आमेन. No matter what the world says, तर जगाने जरी काहीही सांगितलं we believe in the word of God. तरी सुद्धा आपला विश्वास देवाच्या शब्दांवर आहे. Even if the word of God does not work in our lives, आणि देवाच्या शब्दाने जरी आपल्या जीवनात काम केलं नाही the word of God is still true. तरी देवाचा शब्द तरीही खराच आहे. It is still true. देवाचा शब्द तरीही खरा आहे. You know, I read about Catherine Coleman, कॅथरीन कोलमन यांच्याविषयी मी वाचलं. and she said, त्या म्हणाल्या, I saw God's provision for healing in the Bible, मी देवाचा पुरवठा आरोग्यासाठीचा बायबलमध्ये पाहिला की देवाने आरोग्यासाठी बायबलमध्ये पुरवठा केलाय. but I could not see scriptural healing taking place. पण शास्त्रवचनाला धरून झालेलं आरोग्य मला दिसलं नाही. I watched many evangelists म्हणे मी अनेक सुवार्तिकांना पाहिलं who had long healing lines, की ज्यांच्याकडे आरोग्यासाठीच्या मोठ्या रांगा होत्या. whether or not I ever saw a miracle, पण मी तो चमत्कार घडताना पाहिला असो किंवा नसो, but one thing I was sure, एक गोष्ट म्हणे मला खात्रीपूर्वक माहित होती, the provision for healing was always made. आरोग्याचा पुरवठा नेहमी देवाच्या शब्दांमध्ये केलेला आहे. So no one being healed did not alter God's word. तर कुणीच जर बरं झालं नाहीये तर त्यावरनं सुद्धा देवाचा शब्द काही बदलत नाहीये. शब्द म्हणतो आरोग्य मिळणार म्हणजे मिळणार आहे. कुणी जरी आरोग्यवान झालेलं नसेल तरी सुद्धा. Can you imagine? कल्पना करा, कॅथरीन कोलमन असं म्हणतात, She said, not if one person also is not healed in the whole world, yet the word of God is true. त्या म्हणतात अख्ख्या जगामध्ये एकही व्यक्ती जरी बरा झाला नाही तरी सुद्धा देवाचं वचन खरं आहे. And she further said, पुढे त्या म्हणतात, if I lived and died जर मी जगले आणि वेले and never saw a miracle of healing of the physical body, आणि मी कधीच या शरीराविषयी न जर आरोग्याचा चमत्कार पाहिला नाही, even if one person was not healed, एखादा व्यक्ती जरी किंवा एकही व्यक्ती जरी आरोग्यवान झाला नाही still it would not change God's word. तरी सुद्धा त्यातून देवाचा शब्द बदलत नाही. God's word is true. देवाचा शब्द खरा आहे. He has made provision for healing. देवाच्या शब्दाने आरोग्यासाठीचा पुरवठा केलेला आहे. His word is true, देवाचा शब्द खरा आहे and it has to work. आणि काम व्हायलाच पाहिजे कारण तो देवाचा शब्द आहे. जरी कोणाचं झालं नसेल तरी सुद्धा व्हायला सवय होणार आहे कारण तो शब्द आहे. Amen. There may be wrong on our part, but not wrong in God's word. आपल्याकडनं चुकू शकतं बेटा, देवाच्या शब्दात काही चुका नाहीयेत. Amen. आमेन. And that's why म्हणून we need to uphold the Bible. आपण या बायबलला असं धरून ठेवलं पाहिजे, उंच केलं पाहिजे. Amen. आमेन. Last week we saw गेल्या about आठवड्यात आपण 6 points, I think. गेल्या आठवड्यामध्ये मला असं वाटतं आपण 6 मुद्दे पाहिले. Today we will speak on the 7th point, आज 7व्या मुद्द्यावर मी बोलतो. on the importance of the word of God, देवाच्या शब्दाचं जे महत्व आहे त्या विषयीनं आज 7वा मुद्दा मी सांगतो. so that you can operate on this word of God म्हणजे तुम्हाला या देवाच्या शब्दावर कार्य करता येईल and that you may be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित व्हावं म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. 7th point, 7वा मुद्दा, speak the word into that situation. देवाचं वचन त्या परिस्थितीमध्ये बोला. Speak the word into that situation. देवाचं वचन त्या आलेल्या परिस्थितीवर बोला. परिस्थिती काही पण असू दे, Whatever the situation is, काही परिस्थिती असू दे, त्या परिस्थितीवर देवाचं वचन बोला. speak the living word. जिवंत वचन देवाचं त्या आलेल्या परिस्थितीवर बोला. Things will change. गोष्टी बदलतील. Things will change. गोष्टी बदलतील. Amen. आमेन. Because the word of God has power to change things. कारण देवाच्या शब्दामध्ये गोष्टी बदलायचं सामर्थ्य आहे. आज नाही तर उद्या त्या बदलतील गोष्टी. Amen. Amen. I strongly believe in the word of आणि God. माझा तर अगदी खंबीरपणे देवाच्या शब्दांवरती विश्वास आहे. Amen. आमेन. Even if the devil is there, you have to speak boldly to him. आणि जरी सैतान तिथे असेल तरी सुद्धा अगदी धैर्यवान रीतीनं त्या सैतानाशी आपण बोलायचं. In the name of Jesus. अगदी धाडसाने म्हणायचं, येशूंच्या नावात Live in सोड. Jesus' name. येशूंच्या नावात सोड. Amen. आमेन. Don't worry what will happen next. आणि पुढे काय होणार याची काळजी करू नका. It will happen good only. चांगलंच होणार आहे. देवाचं वचन आपण बोलत आहोत, चांगलंच होणार आहे. Last night it happened with me. काल रात्रीच मला परत एक अनुभव आला. काल रात्री In my dream, माझ्या स्वप्नामध्ये I saw certain things, काही गोष्टी मी पाहिल्या. and there was this person very
huge and strong, stand before me. आणि एक अतिशय असा उंच पुरा धिप्पाड व्यक्ती माझ्या समोर येऊन उभा राहिला And suddenly he started manifesting. आणि अचानक त्याच्यातनं प्रगट व्हायला लागला. And I said, मी म्हणालो, in the name of Jesus, devil, leave. येशूंच्या नावात सैताना निघ, Leave in Jesus' name. येशूंच्या नावात सैताना सोड. He held my forefinger. माझी 2 बोटं त्याने धरली. I said, मी म्हणालो, you have to go. तू जायला हवं, You cannot stay here. तू इथे राहू नाही शकत, Leave this man. या माणसाला सोड. And then my wife heard me speaking it loudly. आणि मग माझ्या बायकोला ऐकू आलं की झोपेमध्ये मी जोरात काहीतरी बोलतोय. And so she woke me up. आणि म्हणून तिनं मला जागं केलं की तुम्ही झोपेत काहीतरी बोलताय. Oh, I said, oh, you woke me up. I was driving out the demon. तर मी तिला म्हणालो, अरे तू मला जागं केलं, मी सैतान हकलत होतो. Say, even in my subconscious, my Jesus is powerful to work through me. माझ्या सत्विक बुद्धीमध्ये सुद्धा माझा येशू सामर्थ्यवान आहे माझ्याद्वारे कार्य करायला. You know, when people sleep, they have no power over themselves. लोक जेव्हा झोपतात तेव्हा त्यांचं सामर्थ्य स्वतःच्या शरीरावर काही राहत नाही, Isn't it? है ना? When you are awake, you have power. आपण जागे असतो तेव्हा आपलं आपल्या शरीरावर नियंत्रण असतं, ताबा असतो, सामर्थ्य असतं, You can speak. आपण बोलू शकतो. But when you are sleeping, पण आपण झोपल्यावर we are so relaxed, we have no power. आपण आरामात झोपलेले असतो, त्यामुळे आपलं काही सामर्थ्य या शरीरावर राहत नाही. But पण God showed me, देवाने मला दाखवलं even though you sleep, की जरी तू झोपलास through your consciousness and subconsciousness, you can still drive out the devil. तरी तुझ्या विवेक भावातनं सद्विवेक भावातनं तू सैतानाला हकलू शकतो. In my dream, I was driving him out. माझ्या स्वप्नात मी सैतान हकलत होतो. Say, we should have confidence in the word of God. तसं देवाच्या शब्दांवरती आपला विश्वास असला पाहिजे. आपला आपल्यात करतात म्हणून करतो असं नाही, विश्वास पाहिजे. Amen. आमेन. Bible says in Mark 7 verse 34, मार्कचा 7वा अध्याय त्यातलं 34वं वचन. and looking up to heaven, Jesus sighed and said unto him, Ephphatha, that is, be opened. मार्कचा 7वा अध्याय आणि त्यातलं 34वं वचन म्हणतं, मग वर आकाशाकडे पाहून त्याने उसासा टाकला व त्याला म्हटले, एफ्फाता म्हणजे मोकळा हो. Say, be opened. Let your eyes open. मोकळा हो, तुझे डोळे उघडू देत. Let our spiritual eyes open. आपले आध्यात्मिक डोळे उघडू देत. Let our physical eyes open. आपले शारीरिक डोळे उघडू देत. And Jesus opens up your life to all manners of blessings. आणि येशू तुमचं जीवन सर्व पद्धतीच्या आशीर्वादांसमोर उघडं करून ठेवतो. Praise God. देवाला धन्यवाद. That's why म्हणून I always love people sitting under the anointing to hear the word of God. मला ना नेहमी अभिषेकाखाली माणसं देवाचं वचन ऐकायला बसतात, ते मला फार आवडतं. Why? का? Because you are taking the word of God. कारण तुम्ही बसून देवाचं वचन घेताय, देवाचा शब्द घेताय, मला ते फार आवडतं. And you don't realize how powerful you become. आणि तुम्हाला कळत नाही की ते ऐकून ऐकून तुम्ही किती सामर्थ्यवान होता. Very powerful you become. अतिशय सामर्थ्यवान होता तुम्ही. Amen. म्हणून मी म्हणते, चर्चला येऊन सुद्धा जे वचन ऐकत नाहीत त्यांचं आता काय बोलायचं. With Christ all things are possible. पण ख्रिस्तासोबत सगळं काही शक्य आहे. And if we are in Christ, आणि आपण जर ख्रिस्तामध्ये आहोत then all things are possible to us तर too. सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सुद्धा शक्य आहेत. Amen. Amen. Christ in you, the hope of glory. ख्रिस्त तुझ्यातला सर्व गौरवाची आशा आहे. Bible says in Colossians 1:27, कलसईचा पहिला अध्याय आणि त्यातलं 27वं वचन बायबल म्हणतं, the confident, earnest expectation that things will always work out for good. कलसई पहिला अध्याय आणि त्यातलं 27वं वचन असं सांगत आहे की राष्ट्रांच्या लोकांमध्ये या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय आहे हे त्यांना कळवणे देवाला बरे वाटले. ती संपत्ती म्हणजे तुम्हामध्ये ख्रिस्त गौरवाची आशा आहे. Amen. आमेन. Christ in you, the hope of glory. ख्रिस्त तुझ्यामध्ये गौरवाची आशा आहे. Everything will, you need to have that expectation that things will work good for me because I have got the word of God in me. आणि अशा पद्धतीची आशा अपेक्षा तुम्ही नेहमी बाळगायला पाहिजे की माझं सगळं चांगलंच होणार आहे कारण देवाचं वचन माझ्या सोबत आहे. That I will overcome every difficulty. की प्रत्येक अडचणीवर मात करून मी बाहेर पडणार आहे. Why? का? Because I've got life in my mouth. कारण माझ्या मुखामध्ये जीवन आहे. Yes, you have life in your mouth. तुमच्या मुखामध्ये जीवन आहे. तुम्हाला Death and life are in the power of your tongue. जीवन आणि मरण तुमच्या जिभेत आहे. Which one you want to use, you use. काय वापरायचंय तुम्हाला, जे वापरायचंय तुम्हाला ते तुम्ही वापरा. Amen. आमेन. Death and life are in the mouth. कारण की जीवन तुझ्या मुखात आहे, मरणही तुझ्या मुखात आहे. तुला काय बोलायचंय ते तू ठरव. Even Jesus said, येशूही म्हणाले, all things are possible to them that believe. जे लोक विश्वास ठेवतात त्यांना सर्व काही शक्य आहे. Amazing. अगदी आश्चर्यकारक.
power in your words, power in your believing, तुझ्या शब्दांमध्ये सामर्थ्य, तुझ्या विश्वासात सामर्थ्य, power in the name of Jesus, येशूंच्या नावात सामर्थ्य, power in the Bible, बायबलमध्ये सामर्थ्य, power of the Holy Spirit, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. ओ हालेलुया. all working for us. सगळं आपल्यासाठी कामाला लागलेलं आहे. काय प्रचंड मोठा आपल्याला पाठिंबा आहे. Amen. आणि ते सगळं घेऊन आपण काय करतोय? Amen. You know, when those people brought this dumb and deaf person before Jesus, तुम्हाला माहितीये जेव्हा लोकांनी एका मुक्या आणि बहिऱ्या माणसाला येशूंसमोर आणलं, Jesus put his finger in his ears येशूंनी आपलं बोट त्याच्या कानात घातलं and he spat and touched his tongue आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला and said, Ephratha, आणि म्हणाले एफ्फाता, be open. म्हणजे उघडाव मोकळाव. And straight away his tongue was loosened, his ears opened. आणि अगदी सरळ थेट त्याची जीभ मोकळी झाली, त्याचा कान मोकळा झाला, त्याला सुटका मिळाली He started speaking. आणि तो बोलायला लागला. He just said, open. आणि फक्त एवढंच म्हटले ते की तू मोकळा हो, उघडा हो. See, his word is powerful. देवाच्या येशूंच्या शब्दात सामर्थ्य आहे, सामर्थ्यवान शब्द आहे तो. Amen. आमेन. And the same things I want to tell you. आणि त्याच गोष्टी मला तुम्हालाही सांगायच्या. Whatever is shut down in your life, let it be opened in Jesus' name. जे काही तुमच्या जीवनात बंद झालंय ते येशूंच्या नावात सगळं उघडू दे. Whatever is closed in your life, let it be opened in the name of जे Jesus. काही तुमच्या जीवनात असं झाकल्यासारखं बंद झाल्यासारखं आहे ते सगळं येशूंच्या नावात मोकळं आणि उघडं होऊ दे. If your health is shut down, let it be opened in the name of Jesus. तुझं आरोग्य जर असं बंद झाल्यासारखं झालेलं आहे ते येशूंच्या नावात आज ते मोकळं होऊ दे. If you have gone down, thrive in the name of Jesus. तू खाली घसरलास तर येशूंच्या नावात आज तू समृद्ध हो. It is a declaration. कारण ही घोषणा आहे. This is a declaration from the word of God. देवाच्या शब्दातल्या या घोषणा आहेत. I'm not predicting anything, I'm declaring. मी काही तर्क लावत नाहीये, मी घोषणा करत आहे. And that declaration is as powerful as any prophetic word. आणि त्या घोषणा कुठल्याही भविष्यवाणीपर शब्दा इतपतच सामर्थ्यवान आहेत. आमेन. If you accept it, it is equal to any prophetic word. आणि तुम्ही जर स्वीकारलं तर कुठल्याही भविष्यवाणीपर शब्दा इतपत ते सामर्थ्यवान आहे. या घोषणा बायबल मधल्या शब्दांच्या घोषणा. If you accept it, it becomes a prophecy for you. तुम्ही जर ते स्वीकारलं तर तुमच्यासाठी ती भविष्यवाणीच होणार आहे. If you don't accept it, it remains the word of आणि God नाही स्वीकारलं तर तो देवाचा शब्दच राहणार. with all the potential in it. आणि जी काही कुवत त्या शब्दामध्ये आहे त्या सगळ्या सकट मग तो फक्त शब्दच राहील. It's a storage battery. आणि मग ती आपल्यासाठी जणू स्टोरेज बॅटरी आहे. Amen. आमेन. But if you want it to operate in your life, take it by faith. पण In तुम्हाला Jesus' जर name. तुमच्या जीवनात ते कार्य करताना पाहायचं असेल तर येशूंच्या नावात त्या घोषणा बायबलच्या वचनांमधल्या Amen. स्वीकारा. If it is your finance, let it be open in the name of Jesus. पैशाविषयी असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला मोकळीकता मिळू दे येशूंच्या नावात. If it is your academics, let it be open in the name of काही Jesus. शिक्षणामध्ये हवं असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला ती एक मोकळीकता मिळू दे येशूंच्या नावात. If it is in your business, let it open up in the name of Jesus. काही व्यवसायामध्ये बंद झाल्यासारखं असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला मोकळीकता मिळू दे येशूंच्या नावात. I command it मी आज्ञा करतो. by the authority of my Lord Jesus Christ. माझ्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या अधिकाराखाली मी आज्ञा करतो. In the name of Jesus, येशूंच्या नावात I declare it to be open. मी घोषणा करतो की हे सगळं तुमच्या जीवनात मोकळं व्हावं. In the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळं व्हावं. Amen. आमेन. Because God has not designed that your life should be shut down. कारण देवानं असं काही रचलेलं नाही. देवाने असं ठरवलेलंच नाहीये की तुझं जीवन असं बंद झाल्यासारखं असावं. God has a colorful life for you. देवाकडे तुझ्यासाठी रंगीत जीवन आहे. रंगीत. God has a colorful future for you. देवाकडे तुझ्यासाठी रंगीत भवितव्य आहे. It's like Joseph's 7 colors. God wants to put it on you. योसेफाचा सप्तरंगी जसा झगा होता तसा देवाला तुला घालायचा आहे. 7 colored coat, he wants to put it on you. सप्तरंगी झगा देवाला तुला घालायचा आहे. Garment of 7 colors. सप्तरंगी झगा. Praise देवाला God. धन्यवाद. God wants you to recover everything that you देवाची have इच्छा lost. आहे की तुझं जे काही नुकसान झालंय ते तुला परत मिळावं. Keep on speaking the word of God. सारखं सारखं देवाचा शब्द बोलत राहा. If the word of God is spoken by 2 billion Christians on this earth, this will become paradise very soon. देवाचा शब्द 2 बिलियन ख्रिश्चन माणसांनी या भूतलावरती सारखा बोलत राहिला तर ही पृथ्वी नंदनवन होईल लवकरच. The earth will become paradise very soon. ही पृथ्वी लवकरच नंदनवन म्हणजे सुखलोक होईल. Yes. 2 बिलियन ख्रिश्चन माणसं देवाचा शब्द बोलत राहिले तर Everything will be green. सगळं हिरवगार होईल.
Everything will be beautiful. सगळं सुंदर होईल. The power of the devil will be defeated. सैतानी सामर्थ्य पराजय होईल. Satan himself will be defeated. सैतान स्वतः पराजय होईल. सगळं ब्राईट अँड ब्युटिफुल होईल. He will cower into one corner. आणि तो सैतान एका कोपऱ्यात घाबरून बसेल. Everywhere there will be light. सगळीकडे प्रकाश पसरेल. Spiritual light all over the आध्यात्मिक earth. प्रकाश संपूर्ण पृथ्वीवरती पसरेल. जर सगळ्यांनी देवाचं वचन Amen. मनावर घेऊन विश्वासाने बोलायला सुरुवात केली तर. पण अजून असं झालेलं दिसत नाही. म्हणजे Amen. It has to happen पण and it will happen. व्हायला हवंय. आपण बोलायला लागलो की व्हायला लागेल. Because the word of God has the capacity to bring to an end every operation of the devil on this earth. कारण देवाच्या शब्दामध्ये एवढी कुवत आहे की सैतानाचा सगळा दबाव या जगातला आपल्या जीवनातला तो काढून टाकू शकतो. At least in your life it should operate. आणि कमीत कमी तुझ्या जीवनात तरी मग कार्य व्हायला हवं. All you need to do is speak the word of God in that given situation. तुला एकच करायचं आहे की त्या आलेल्या परिस्थितीमध्ये देवाचा शब्द बोल. And it will have no option but to change. आणि मग पर्यायच नाही. परिस्थिती बदलणारच, बदलावी लागेलच, कारण पर्यायच नाहीये. There is no margin of failure. आणि तिथे कुठे पराजयाचा समासच राहत नाही. No margin of failure with the word of God. आणि पराजय होईल असं काही राहतच नाही तिथे, कारण तो देवाचा शब्द आहे. Say, तो विजयीच होणार. it's not the devil's word. तो काही सैतानाचा शब्द It नाहीये. is God's word तो देवाचा शब्द आहे. that never fails. जो देवाचा शब्द कधी पराजयी होत नाही. Amen. Amen. Even dry bones will rise up in the name of Jesus. अरे सुकलेली हड सुद्धा येशूंच्या नावात परत उभी राहतील. God told Ezekiel, देव हेजिकेलला म्हणाला the whole of Israel is like dead bones की before me. संपूर्ण इस्रायल माझ्या समोर मेलेल्या हाडांसारखं आहे. अस्थी आहेत मेलेल्या. Will they rise? परत हे उठतील का? Ezekiel said, you know Lord better. हेजिकेल म्हणाला तुला चांगलं माहित आहे प्रभू. God said, speak. तर देव म्हणाला तू बोल. Speak the word. बोल And माझा शब्द I बोल. will show you माझा शब्द बोल, मी तुला दाखवीन how all these lakhs of dead bones will rattle and have life very soon. लाखो आणि लाखो मेलेली ही जी हाडं आहेत, सुकलेली जी हाडं आहेत, ती कशी सजीव होतील तू बघ. बोल माझा शब्द बोल. God took him in the spirit आणि देवाने त्याला आत्म्यात उचललं and placed him in the valley of dead bones आणि मेलेल्या हाडांच्या खोऱ्यात ठेवलं. in Ezekiel 37. हेजेकेल 37वा अध्याय. And there he said, आणि तिथे तो म्हणाला see these bones? की या हाडांना बघ, It was not dead bodies. ही काही मेलेली शरीरं नव्हती, It was bones. हाडं होती. That means all the flesh were gone. याचा अर्थ त्याच्यावरचं मांस सगळं गेलेलं होतं. And God said, आणि देव त्याला म्हणाला it is not only dead bones, की फक्त ही मेलेली हाडं आहेत असं नाही, it was dry bones. तर ही मेलेली आणि वाळलेली हाडं आहेत. When it is dry bones, वाळलेली हाडं जेव्हा असतात, that means all moisture is gone. याचा अर्थ त्यातनं सगळं मॉइश्चर गेलेलं, ओलावा गेलेला आहे. Nothing was there. आणि तिथे काही राहिलेलं नाही, ते अगदी वाळलेलं आहे. That shows यावरनं दिसतं it is truly dead. खरोखर हे सगळं मेलेलं आहे. At least Lazarus was dead for 4 days. आणि लाजर कमीत कमी मेला तर 4 दिवस मेलेला होता. That means he still had flesh on him. याचा अर्थ लाजरावरती अजूनही मांस असणार आहे, कारण 4च दिवस झाले होते त्याला मरून. Here there was nothing. पण इथे या हाडांवर मांसच नव्हतं आणि हाडही वाळलेली होती. And God said, आणि देव बोलला, Ezekiel, you speak my word. हेजेकेला तू माझा शब्द बोल. I will not speak, you speak on my मी behalf. बोलणार नाही, माझ्या वतीनं तू बोल. फादर बकमनचं गाणं आहे ना, सुकी हड्डी आज जीवित हो जाए, हे 37 वरती लिहिलेलं गाणं आहे. And Ezekiel spoke the word. आणि हेजेकेल देवाचा शब्द बोलला. Suddenly the bones started rattling. अचानक ती सगळी हाडं आवाज करू लागली. Sinews and the flesh, it started putting on flesh. आणि मांस त्यांच्यावरती यायला लागलं. And then came the skin. आणि मग त्वचा आली. Then मग breath came from God. श्वास देवाकडून आला They all became alive. आणि सगळे सजीव झाले. That's what he saw in the vision. असं त्याने दृष्टांतात पाहिलं. God is saying, देव म्हणतोय, if each one of you जर तुमच्यातला प्रत्येक जण speak to the dead things in life, आयुष्यातल्या मेलेल्या गोष्टींवर असं देवाचं वचन बोलला, they will all become alive. तर सगळं सजीव होईल ना राजा. सगळं आणि सगळे सजीव होतील ना. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. You read it in Ezekiel 37. वाचा तुम्ही हेजेकेल 37वा अध्याय. There were multitude of bones किती सारी हाडं होती and they were completely dry. आणि पूर्ण वाळलेली सुकलेली होती. And God said, you just speak, it will happen. आणि देव त्याला म्हणाला, हेजेकेला तू फक्त शब्द बोल,
घडेल. Because I will cause breath to enter कारण into it, मी त्या हाडांमध्ये श्वास घालायला लावीन and you shall live. आणि तू जगशील. ते जगतील. I will lay sinews into it. आणि मी त्यांच्यामध्ये मांसही घालीन, I will lay skin on it. त्वचा घालीन. I will put my breath in them. तू फक्त शब्द बोल, मी त्या हाडांवर मांस, त्वचा, श्वास सगळं घालीन. And so Ezekiel prophesied. तर एजेकियलनी भविष्यवाणी केली. And that was a huge noise. You can imagine in the valley there were lakhs of bones. आणि एवढा मोठा आवाज त्यावेळेला मग झाला असेल कारण त्या खोऱ्यामध्ये इतकी सारी हाडं होती. I mean, who knows that bone was of hand or leg or ankle or आणि what? कोणाला माहित ना ती सगळी हाडं कोणाच्या हाताची होती, पायाची होती, बोटाची होती, कुठली हाडं होती कोणाला काय माहित आहे. And who knows which head goes to which bone? आणि कुठलं डोकं Which कुठल्या skull goes to which bone? कुठली कवटी कुठल्या हाडाला लागणार आहे कोणाला माहित होतं. Just imagine if our scientists were trying to put it, they will put a woman's skull to a man's hand. आणि कल्पना करा आपल्या शास्त्रज्ञांनी जर हे करायचा प्रयत्न केला असता तर त्यांनी उलटच केलं असतं. पुरुषाच्या देहाला त्यांनी स्त्रीची कवटी लावली असती. का आपली कामच उलटी असतात. Amen. अपने को सीधा आता ही नाही ना कभी. And Bible says, बायबल म्हणतं suddenly they all stood up. अचानक सगळे उभे राहिले. म्हणजे Verse त्या 10. 10वं वचन. And they stood up on their feet, an exceeding great army. त्यांच्यातही श्वास आला, ते जिवंत झाले आणि फार मोठे सैन्य असे ते आपल्या पायावर उभे राहिले. Army of God. देवाचं सैन्य उभं झालं. Say, आमेन. if God wants, He can raise up all the dead Christians that they will become a great army of God. देवाची इच्छा झाली ना तर देव सगळ्या मेलेल्या ख्रिश्चन लोकांना उठवेल आणि ते सगळे देवाचं सैन्य बनतील. If God wants. देवाची इच्छा झाली तर If God wants, He can raise up all the dead prophets and make them to preach to this whole world. देवाची इच्छा झाली तर देव सगळ्या मेलेल्या संदेशांना परत उठवेल आणि अख्ख्या जगाला परत त्यांना उपदेश द्यायला लावेल. Amen. की बोला. Because He is going to do with 2 prophets at least. कारण 2 संदेश त्यांच्या जीवनात देव असं करणार आहे. Amen. कमी कमी 2 संदेश त्यांच्या जीवनात तर देव हे करणारच आहे. Praise God. की परत उठा आणि बोलायला लागा. The greatest power सगळ्यात मोठं सामर्थ्य is the word of God. महान सामर्थ्य देवाचा शब्द. Amen. हालेलुया. आपण घेऊन फिरतोय, घेऊन बसतोय. God Wow. showed it देवाने दाखवलंय by raising Jesus from the dead. येशूंना मृत्यूतून परत जिवंत करून. He is showing to us आपल्यालाही देव दाखवतोय the word is living now. शब्द जिवंत आहे. Because Jesus is the word of कारण God. येशू देवाचा शब्द आहे And He rose from the dead. आणि मेलेल्यातनं येशू परत जिवंत झालेले आहे. That shows the power of the word of God. त्यावरून देवाच्या शब्दातलं सामर्थ्य आपल्याला दिसतं. I pray that God's mighty power will manifest in your life from मी तर tonight. प्रार्थना करतो आज रात्रीपासून देवाचं महान सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये प्रकट व्हावं. असं प्रकट व्हावं की बस. That the resurrection Christ की पुनरुत्थित ख्रिस्त will become so powerful in your life एवढा सामर्थ्यवान व्हावा तुमच्या जीवनात that anything you touch will become alive. की ज्या कशाला तुम्ही स्पर्श कराल ते जिवंत झालं पाहिजे. Let us live with that feeling. अशा पद्धतीच्या भावनेत आपण आता जगायला सुरुवात करूया की सिस्टर आल्या की असं वाटतं जीवन आलं. Praise God. आमेन. That my entrance will bring life to people. की माझा प्रवेश लोकांना जीवन द्यायला हवाय. Amen. मी आल्यानं लोकांना जिवंत झाल्यासारखं वाटलं पाहिजे. All things that are dead should have resurrection. आणि ज्या सगळ्या गोष्टी मेलेल्या आहेत त्यांना पुनरुत्थान मिळायला पाहिजे. Start dreaming. स्वप्न रंगवायला Start सुरुवात करा. having vision. दृष्टांत सुद्धा बघायला सुरुवात करा. Start having positive thoughts. सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. Yes, the process may not be very good. हा प्रक्रिया फारशी चांगली नसेल. Because in the process time only there are lots of devil's work. कारण प्रक्रियेमध्ये सैतानाचं काम जास्त व्हायला लागतं. But don't worry. पण तरी काळजी करू नका. The process is like the wilderness journey. प्रक्रिया रानातल्या प्रवासासारखी And आहे. there you require more faith. आणि रानातल्या प्रवासातच आपल्याला जास्त विश्वास लागतो तसं प्रक्रियेतच आपल्याला विश्वास जास्त लागतो. The devil works there. सैतान त्या प्रक्रियेमध्ये की काम अजून होत आहे चालू आहे प्रक्रिया आहे तिथं सैतान काम करायला येतो. But God also works there. पण मग तिथे देवही काम करायला God येतो is waiting there. आणि देव तिथेच वाट पाहत असतो. Amen. Amen. You start operating it in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्ही कार्यरत व्हायला सुरुवात करा. Have you seen बघितलं तुम्ही? every time you take a step, a positive step to do something worthwhile, तुम्ही पाहत असाल जेव्हा केव्हा काहीतरी मोलाचं करायला तुम्ही पाऊल उचलता the hindrance comes. काही ना काही अडचण येतेच. The devil comes. सैतान येतो. Wrong people come. चुकीची माणसं येतात. Doubt comes. शंका येतात.
नको नको ते लोक येतात, wrong companions चुकीचे दोस्त येतात around us. आपल्या अवतीभोवती. At such a time, अशा वेळेला go into the corner of your room. जायचं एका खोलीच्या And say, कोपऱ्यात "Lord, आणि म्हणायचं, प्रभू I want you to work for माझी me. इच्छा आहे तू माझ्यासाठी काम कर. Okay, they are there with me, ठीक आहे, हे सगळे आहेत माझ्या आजूबाजूला, but my dependency on you. पण मी तुझ्यावरती अवलंबून आहे, तू काम कर दे बाप्पा. That's what David did. असं दाविदाने केलेलं आहे. In 1 Samuel 30 verse 6, 1 शमूएल 30वा अध्याय त्यातल्या 6व्या वचनामध्ये his people were there with him त्याचे लोक त्याच्या बरोबर होते. when Ziklag got burned down, जेव्हा झिकलाग जळून राख झालं yet तरी सुद्धा his dependency was on God. दावीद मात्र देवावरती अवलंबून होता. He encouraged himself in the Lord. त्याने स्वतःला प्रभूमध्ये प्रोत्साहित केलं की हे माझ्या जीवाशी हार मानायची नाही, चल उठ. And Bible says, आणि बायबल म्हणतं he asked the Lord, त्याने प्रभूला विचारलं, should I go and get back my people? मी जाऊन माझ्या लोकांना परत घेऊन येऊ का? And see the encouragement God gives आणि him. देवाने त्याला कसं प्रोत्साहन दिलं बघा. हा, Go, जा म्हणाला देव त्याला, I'll be with you. जा मी तुझ्या बरोबर आहे. You have to put God to task. तसं तुम्ही देवाला कामाला लावायचं. Amen. Amen. And God is ready to be put to task. आणि देव कामाला लागायला तयार आहे. God is waiting for people who will throw challenges before him. आणि देव अशाच लोकांची वाट पाहत आहे की जी लोक देवासमोर आव्हानं टाकतील की देवप्पा मला हे पूर्ण करून दे. Praise God. आणि मग बघा देव कसं पूर्ण करून देतो. God wants to be very active. देवाला अतिशय कार्यरत राहायचं आहे. David asked God. दाविदाने देवाला विचारलं. Say, he had people with him. त्याच्या अवतीभोवती माणसं होती त्याची. But he said, Lord, you tell me. पण तो प्रभूला म्हणाला की माझी सगळी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत, पण तू मला सांग मी काय करू. Should I go? जाऊ का? God said, go. देव म्हणाला जा ना. You asked me, मला विचारलं ना then तू. I'll be with you. तर मी तर तुझ्या सोबत आहे, चल. God is waiting to be tapped. तसं देव वाट बघतोय की अरे राजा माझ्याकडे ये तर दोघं जाऊ. God is, see that word, go, तो- is the word of God. तो शब्द जा तो देवाचा शब्द आहे. दाविदाला तो जो शब्द आला की तू जा, तो देवाचा शब्द आलाय की जा. Say, so whenever you read the Bible, तर जेव्हा केव्हा तुम्ही बायबल वाचता, take those scripture verses शास्त्र वचन घ्या and speak. आणि बोला. That is God speaking. ते देव बोलत असतो. कळतंय का? Voice is yours, word is his. आवाज तुझा आहे, शब्द त्याचा आहे. We are कळतंय not का? depending on our voice, we are depending on the word of God. आपण आपल्या आवाजावर अवलंबून नाहीये, आवाजातनं बाहेर येणाऱ्या देवाच्या शब्दावर आपण अवलंबून आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why treat the word of God with respect. म्हणून देवाच्या शब्दाला आदरपूर्ण रीतीने हाताळा बरं का. It has power. देवाच्या शब्दाचा अपमान करायचा नाही, या शब्दात सामर्थ्य आहे. Praise God. आमेन. Amen. आमेन. Even prophet Ezekiel, he wouldn't have imagined that this is going to happen. यहेजकेल संदेष्टाने पण कल्पना केली नसेल की असं काहीतरी होणार आहे. But our God is a God of पण possibilities. आपला देव सर्व गोष्टी शक्य करणाराच देव आहे ना. See, God asked him, देवाने त्याला विचारलं, will these bones live? हेजकेला ही हाडं जगतील का रे? Will these bones stand ही up? हाडं या अस्थी परत उभ्या राहतील का? देव त्याला विचारतो. God is asking him. देव त्या संदेष्टाला विचारतोय. Because God wants to stir up his faith. कारण देवाला त्या हेजेकेलचा विश्वास आहे ना, त्याची ढवळाढवळ करायची आहे. Amen. आमेन. God said once, देव बोलला एकदा, is there anything too hard for the Lord? प्रभूला काही अवघड आणि अशक्य आहे का? God told Abraham देव अब्रामाला म्हणाला. in Genesis 18 verse 14, I think. उत्पत्तीचा 18वा अध्याय आणि बहुतेक 14वं वचन. Is there anything too hard for me? Says मला the काय अवघड Lord. आणि अशक्य आहे का असं देव त्याला म्हणाला. Why did Sarah laugh? का तुझी बायको सारा हसली? In this same season she will conceive. याच ऋतूमध्ये तिला दिवस जाणार. Amen. Amen. It was not until Ezekiel listened to God and spoke to the dry bones in the valley that the dry bones became alive. यजकेलने देवाचं ऐकून देवाचा शब्द त्या हाडांना जेव्हा सांगितला, त्यानंतरच ती हाडं सजीव झाली, तोपर्यंत नाही. Say, बोलावं तर लागेल, That means- वचन घोषित करावं लागेल. that means the dead things will remain dead till somebody takes that challenge and speaks the word of God. म्हणजे आपल्याही आयुष्यातल्या मेलेल्या गोष्टी मेलेल्याच राहतील, जोपर्यंत कुणीतरी आव्हान घेऊन त्या मेलेल्या गोष्टींना देवाचं वचन घोषित करत नाही तोपर्यंत. Many times we love to discuss. अनेक वेळेला ना आपल्याला गप्पा मारायला फार आवडतात. चला आपण डिस्कस करू. डिस्कस डोंबल्याचं चाय पे discuss. चर्चा करू. आहे काय सगळ्या करायचं चुगल्या. हे असं अरे प्रॉब्लेम डोंबल्याचं डिस्कस सगळ्या असतात चुगल्याच, पण गप्पा मारायच्या. We want to discuss. आपल्याला डिस्कशन फार आवडतं. Don't discuss. कशाला एवढं First discuss? pray. पहिला प्रार्थना करा, Declare. घोषित करा.
sound out that verdict. आणि ते फरमान देवाच्या शब्दातलं पहिलं काढा. You may not see it happening तुम्हाला ते लगेच होताना दिसणार नाही, because these are all spiritual matters. कारण या आत्मिक गोष्टी आहेत, त्या लगेच होताना दिसत नाही. You will not see one man coming there and giving you one chocolate or no, तुम्हाला काही no. लगेच म्हणजे तुम्ही जे घोषित केलेलं आहे तसं घडताना तर लगेच दिसणार नाही की आलं मग कोणीतरी दिलं आणि Lord, गेलं. I want money. की प्रभू मला पैसे पाहिजे. Then you see one man coming on the horseback and giving you आणि 100. अशी प्रार्थना केल्यानंतर घोड्यावर बसून एक माणूस आला आणि पैशाची थप्पी मला देऊन गेला, No. असं काय लगेच दिसणार नाही. These are spiritual things. या आत्मिक गोष्टी आहेत, दिसायला वेळ You लागेल. will not even know from where it comes. आणि तुम्हाला कदाचित दिसणार पण नाही, कळणार पण नाही कुठून आलं, कोणी केलं, पण झालं. Like so many ladies gave the testimony. जसं अनेक स्त्रियांनी साक्ष दिली आहे We were lacking in money. की आम्हाला पैसे कमी पडत होते, We didn't have money. आमच्याकडे पैसे नव्हते. And then मग we saw that in our bank we had so much money. आमच्या बँकेमध्ये अचानक बराच पैसा आला. We never had lakhs, but we found in our bank 2-3 lakhs. कधी लाखो रुपये आमच्या बँकेत नव्हते, पण 2-3 लाख रुपये आमच्या बँकेत अचानक आले. We don't know from where it माहित came. नाही कुठून आले म्हणे. I don't know, poor banker may switch the accounts or what, I don't know. माहित नाही, But म्हणजे ते whatever it is, काय असो. these ladies were blessed. या बायकांना आशीर्वाद मिळालेला आहे, साक्षी त्यांनी दिलेले आहेत की असे असे पैसे माझ्या अकाउंटला आलेले आहेत. Many of them on Saturdays gave the testimony. अनेकांनी शनिवारी अशा साक्षी दिलेल्या आहेत. Even people coming to church. अगदी चर्चला येणारी माणसं, Some ladies, काही बायका. one lady said she was coming walking to church एक बहीण म्हणाली की ती चालत चालत चर्चला येत होती कुठून तरी, because her husband was not in favor of it. कारण तिचा नवरा काही तिच्या बाजूनी नव्हता And he was not giving her money also for the आणि म्हणून bus. तो तिला पैसेही देईना बससाठी. So she started walking तिने चालायला सुरुवात केली. from 5 o'clock. 5 वाजल्यापासून जी To निघाली reach here. इथं पोहोचायला, And she said it would take at least 2-3 hours for me to reach the आणि church. म्हणाली मला चालत यायला 2-3 तास लागणारच होते इथे दापोडीत But she यायला. said I came But walking, singing the but- songs of Jesus. पण ती म्हणाली मी चालत येशूची गाणी गात गात आले चालत. Suddenly one rickshaw fellow stopped तर म्हणे मध्येच एक रिक्षावाला थांबला and he looked at me रस्त्यात आणि माझ्याकडे त्यांनी पाहिलं and he said, आणि म्हणाला You are going to Dapodi church? तुम्ही दापोडी चर्चला जाता ना? She said yes. ती म्हणली हो. He said, okay, come, I'm also going there. तो म्हटला अरे मी पण तिथेच चाललो या. But she said, I have no money. तर ती म्हणेल माझ्याकडे पैसे नाही बाबा. I'm also going for blessing only. अरे नाही नाही मी पण आशीर्वादांसाठी जात आहे. Took her here. आणि त्याने तिला बसवलं, रिक्षा तिथे आणलं, He also sat. तोही बसला. After the meeting, सभेनंतर he took her home also. त्यांनी परत तिला घरी सुद्धा पोहोचवलं. नवऱ्याने बघितलं असेल तर बरं आहे. Like another lady, जसं अजून एक बहीण, she started walking to come to church. तिनेही चालायला सुरुवात केली चर्चला की मी चालत जाईन, जाऊ दे. And suddenly, अचानक she noticed on the road 100 rupee note. तिला रस्त्यावरती 100 रुपये पडलेले दिसले. She was so happy. आनंद झाला तिला फार. Then she stopped the rickshaw मग तिने रिक्षा थांबवली and she came to church. आणि रिक्षात बसून चर्चला आली. anything. There are scores of म्हणजे testimonies. म्हणायचं तात्पर्य माझं असं आहे, काही होऊ शकतं. अशा अगणित साक्षी देवाने अनेकांच्या जीवनात केलेल्या आहेत. Amen. आपला विश्वास बसत नसेल तर तो प्रॉब्लेम आपला आहे, देवाचा नाही. God is a perfect God. देव परिपूर्ण देव आहे. Amen. आमेन. Say, after Ezekiel spoke the word, हेzekielने देवाचा शब्द त्या हाडांना बोलल्यावर the body was there. शरीर तयार झालं, All the bodies were there. सगळे देह तयार झाले. They had their faces, they had their skin, they looked like men and women. सगळ्यांना आपले चेहरे, आपली त्वचा, कातडी सगळं मिळालं. पुरुष आणि स्त्रियांसारखे ते दिसायला But लागले, they were still not perfect. पण तरी ते परिपूर्ण झालेले नव्हते. And then God told Ezekiel, मग देव हेzekielला म्हणाला, command the wind to come from the four corners तू चारी कानाकोपऱ्यातनं वाऱ्याला वाहायला आज्ञा कर and I will breathe. आणि मी त्यांच्यावरती फुंकर घालतो ती. And when God breathed in आणि it, देवाने त्यांच्यावर जेव्हा तो श्वास घातला, all the wind of God or the Spirit of God entered in each body and they became alive. मग देवाची ती सगळी हवा, तो वारा, तो श्वास, तो आत्मा प्रत्येक शरीरामध्ये आला. Say, आमेन. through all this, God is showing to us, या सगळ्यातनं देव आपल्याला दाखवतोय don't belittle me. की मला छोटं करून ठेवू नको, मी देव आहे. My being present in your life will be your gain. तुझ्या जीवनात मी जर उपलब्ध आहे, हजर आहे, तर तो तुझा फायदा आहे, देव म्हणतो.
मला हलक्यात घेऊ नको, मी And मोठा आहे. don't take me as a small time magician आणि मला असं हलक्यात घेऊ नको की मी कोणीतरी छोटासा असा जादूगार आहे, that I'll remove a rabbit out of the hat. की मी असं टोपीतनं आता ससा काढणार आहे. No, no. असं मला हलक्यात घेऊ नको. टोपीतनं ससे बिसे मी नाही काढत. I am not a magician. मी जादूगार I am a नाहीये. miracle worker. मी चमत्कार करताय. Praise God. आमेन. I am a miracle worker. मी चमत्कार करताय. See, magic has never blessed anybody. जादूनं कोणाला आशीर्वाद मिळालेला नाही. Even if that magician removes the rabbit out of the hat, he's not going to give it to you. जरी त्या जादूगाराने टोपीतनं ससा काढला तरी जाताना तो ससा तुला देणार नाहीये. You have to pay to watch that magic. आणि तुला मात्र ती जादू बघायला पैसे देऊन तिकीट काढावं लागेल. And तर then विचार you करा. go home empty. आणि मग घरी जाताना रिकामेच जाणार आहोत आपण. That is magic. त्याला म्हणतात जादू. Miracle is चमत्कार म्हणजे you come empty तुम्ही रिकामे आला and God blesses you आणि miraculously. देवाने तुम्हाला चमत्कारिक रीतीने आशीर्वाद दिला, तुम्ही भरभरून गेलात. Praise God. याला म्हणतात चमत्कार. Amen. आमेन. So की that- आयाताखाली गया भरके. Amen. आमेन. That's why they say म्हणून म्हणतात ना, faith always carries the basket. विश्वास बाजारी जाताना नेहमी पिशवी घेऊन जातो. When faith goes to the market, it carries the basket. विश्वास बाजारी जाताना पिशवी घेऊनच जातो की मिळणार आहे, Amen. मिळणार आहे. रिकाम्या हाताने जात नाही काही. So there may be situations in your life तर तुमच्याही जीवनात कदाचित अशा काही परिस्थिती असतील that looks like dead bones. ज्या तुम्हाला मेलेल्या हाडांसारख्या दिसत असतील की अभी तो गए, सब खत्म हो गया. It may look as though everything is hopeless. आणि असं वाटायला लागेल की आता काय आशाच राहिली नाही, सगळं Why I मेल्यांचं entered this आहे. business? Why I entered this kind of thing? आणि कदाचित तुम्हाला असं वाटायला लागेल, माहित नाही मी का या व्यवसायात आलो, का हे सगळं मी करायला घेतलं. Give God some time. देवाला थोडा वेळ दे बेटा. Wait on the Lord. देवाचरणी वाट पहा. Be of good courage, धीराने राहा. and He will strengthen your heart. देव तुझ्या हृदयाला ताकद देईल. जरा वाढ बघ, Wait. वाढ बघ. Have patience with जरा God. धीराने, देवाशी धीराने राहा. He will change things for देव you. गोष्टी बदलेल तुझ्यासाठी. Amen. आमेन. If it doesn't change today, tomorrow He will change. आज नाही तर उद्या बदलेल. But your good time is coming. पण तुझा चांगला काळ येत आहे, हे ठरलेलं आहे. Everybody's good time has to come if Jesus is the Lord of his life. सगळ्यांचा चांगला काळ यायलाच हवा जर येशू त्यांच्या जीवनाचे प्रभू आहेत तर. Is Jesus the Lord of your life? येशू तुझ्या जीवनाचा प्रभू आहेत का? मला सांग. Blessings will come. आशीर्वाद येणार, ते अजून आले नाही, येतील, उद्या It will येतील, come. आज येतील, येतील. I have 100% guarantee on God. मला 100% खात्री आहे देवाची. If He has lifted me up from the dungeon, देवाने जर मला दलदलीत न उचललंय, He can lift anybody up. देव कुणालाही उचलू शकतो. मी तुम्हाला साक्षी आहे. Praise God. Amen. 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 Everything which is dry will become alive. जे सगळं वाळलेलं आहे ते सजीव होईल, जिवंत होईल. Amen. आमेन. And for आमेन. that आमेन. dry bones to become life again, आणि ती वाळलेली हाडं परत सजीव व्हायला you have to take that bold step. तुम्हाला धाडसाचं पाऊल उचलावं लागेल. If Ezekiel had not spoken and declared that word of God, हेजेकिएल जर बोलला नसता आणि त्याने देवाचा शब्द जर बोलून दाखवला नसता that valley would have been full of dead bones only. तर ते खोरं मेलेल्या अस्थिंनी भरलेलंच असतं. Say, God wouldn't have done anything and couldn't have done anything आणि for देव him. काही करू शकला नसता मग तिथे. Say, that's why God is teaching that you have to speak. म्हणून देव शिकवतो आपल्याला की तू बोल. If तुला you तोंड आहे. say to this mountain, be cast into the waters, it will go. तू बोल की तू ज्या डोंगराला म्हणालास की त्या समुद्रात जा तर तो जाईल. Jesus didn't say, येशू असं नाही म्हणाले. if I command the mountain to be cast into the sea, it will listen to me. येशू असं म्हटलेलेच नाहीये की मी जर आज्ञा केली डोंगराला समुद्रात जायची तर मगच तो डोंगर समुद्रात जाईल, असं येशू म्हटलेलं नाही. तुम्ही लोक काय करू शकत नाही, मी बोललो तरच होणार. येशू असं नाही म्हणाले सत्ता No. माझ्याच हातात आहे, माझंच चालतं, मी बोलल्याने होतं, तुमचं चालणार नाहीये. These are politics. नाही नाही, हे राजकारण And these are असतं politicians. आणि हे राजकारणी लोक असा गोंधळ घालतात. But God says, पण देव म्हणतो I have given you authority. मी तुला अधिकार दिलाय, बोल You speak the word. बोल, तू मी तुला अधिकार दिलाय, शब्द बोल, वचन बोल. The mountains मत will बैठ. listen to you. See, many times we want everyone to listen to us. बऱ्याच वेळेला आपली इच्छा असते सगळ्यांनी आपलं ऐकावं, But Jesus said, पण येशू म्हणतात they will listen to you. ते तुझं ऐकतील. Even in the storm, वादळात सुद्धा when the boat was rocking in the storm, नाव जेव्हा हादरत होती and Jesus stilled the storm, आणि येशूंनी वादळ शांत केलं, He still rebuked them. तरी धमकावलं ना त्यांना Where is your faith? की काय अल्पविश्वासी शिष्य, तुमचा विश्वास कुठे आहे? Say, काय तर म्हणे माझे डिसायपल, विश्वास कुठे आहे?
Why didn't you operate your faith? का नाही तुमचा विश्वास तुम्ही वापरला? He is teaching us. येशू आपल्याला शिकवतायत. Speak the word. अरे बाबा वचन बोल. Jesus was the word of God himself. येशू स्वतः देवाचा शब्द. But he has given us this word. पण येशूंनी आपल्याला दिला हा शब्द. Amen. Amen. And so be on fire for God. तर देवासाठी आगीवर राहा. Because the word of God is like a hammer. कारण देवाचा शब्द ना हातोडी सारखा It आहे. breaks everything. हातोडी सारखा. हातोडी सगळं कसं तोडते तसा देवाचा शब्द आहे. God said, "Is not my word like hammer?" देव म्हणाला माझा शब्द हातोडी सारखा आहे की नाही? Amen. आमेन. आहे. Let God see you and know that you are His. देवाला दिसू दे आणि कळू दे की तू देवाचा आहेस. Let देवाचा God शब्द. see you and know that you are His. देवाला दिसू दे आणि देवाला कळू दे की तू देवाचा आहेस. Amen. Amen. That you are His child. की तू देवाचा संतान आहेस, लेकरू आहेस. And that you love to fellowship with Him. आणि तुला देवाशी सहभागिता साधायला आवडते. देवाला कळू दे, देवाला दिसू दे. God loves when His children act like Him. देवाला आवडतं जेव्हा देवाची मुलं देवासारखं वागतात तेव्हा. असं मेंगळटासारखं राहायचं नाही. Every father says, प्रत्येक बाप असं म्हणतो ना, "Look at my son, he is like me." बघा माझ्या मुलाकडे, माझ्यासारखं आहे का नाही. किती अभिमानाने बाप म्हणतो. Amen. हो की नाही? And so God, and so as He is, so are we in the world. तर Bible जसा says. देवबाप आहे तसा आपण या जगात आहोत. तर देवाला पण अभिमान वाटला पाहिजे आपल्याकडे बघून म्हणाला की हे माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. So keep yourself holy तर स्वतःला पवित्र ठेवा because God is holy. कारण देव पवित्र आहे. And those who worship Him in spirit and truth, आणि जे आत्म्यात व खरेपणात त्याची आराधना करतील for such ones God will move faster. अशांसाठी देव पटकन काम करेल. पण आराधना खरेपणात आणि आत्म्यात झाली पाहिजे. Amen. Amen. And so when you do all these things, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यावर you will experience the resurrection power of God in operation through your life. तुम्हाला तुमच्या जीवनात देवाचं पुनरुत्थित सामर्थ्य कार्यशील होताना दिसेल. In your marriages, in your finances. मग तुमच्या लग्नात म्हणा, पैशात म्हणा. He himself said, God will perfect everything that concerns तो you. स्वतः म्हणालाय देव तुझ्या विषयीनं सगळं काही परिपूर्ण करेल. Your life has to become a big bundle of testimonies every day. तुझं जीवन, तुझं आयुष्य साक्षीची एक गुंडाळी बनलं पाहिजे रोजच्या दिवसाला. David said, I am a person of wonder to many. दावीद म्हणाला अनेकांसाठी मी आश्चर्य आहे. Yes. अनेक लोक माझ्याकडे बघून तोंडात बोटं घालतात की Yes. हे हो हे Is he the same person? हा हाच आहे का? हो हा हाच आहे. असा कसा बदलला? Say. देवानी बदलला. असा कसा वर आला? त्यांनी वर आणला. You should have so many testimonies अशा एवढ्या साक्षी झाल्या पाहिजेत ना आपल्या that the जीवनात. enemy will have no word to say against you. की शत्रूला तुझ्या विरुद्ध काही बोलायसारखं राहताच कामा नये. शत्रूची बोलती बंद पाहिजे. Every Sunday he'll be scared. This fellow again will get up to give the दर testimony. रविवारी मग शत्रूला त्या सैतानाला भीती वाटली पाहिजे की आता हा उठून परत साक्ष द्यायला येईल. आता उठून हा परत साक्ष द्यायला येईल. He'll be praying to himself, this fellow should not come on top. आणि जणू तो and शत्रू glorify प्रार्थना God. करील की अरे ह्यानी वर येऊ नये, याने देवाला गौरव देऊ नये. Every dry bone in my life rise up in the name of Jesus. माझ्या जीवनातलं प्रत्येक सुकलेलं हाड येशूंच्या नावात उभं राहू दे. Say every dead म्हणा. thing in my life rise up in Jesus' name. म्हणा माझ्या जीवनातील प्रत्येक मृत गोष्ट येशूंच्या नावात उभी राहू दे. Oh Lord, destroy every power causing destruction in my life in the name of Jesus. माझ्या देवा माझ्या जीवनात नाश घडवून आणणाऱ्या सगळ्या शक्तींचा नाश कर. Thank you Lord for your faithfulness in my life. धन्यवाद देवप्पा माझ्या जीवनात तुझा जो विश्वासूपणा आहे त्याबद्दल. Lord, प्रभू by your mercy, तुझ्या दयेनं let your resurrection power flow into my life from now तुझं on. पुनरुत्थित सामर्थ्य माझ्यातनं आतापासून पुढे वाहू. In the name of Jesus, येशूंच्या नावात dry bones in my life, माझ्या जीवनातली वाळलेली हाडं hear the word of God. ऐका देवाचा शब्द ऐका. Receive the resurrection power of my God. आणि वाळलेल्या हाडांनो माझ्या आयुष्यातल्या वाळलेल्या हाडांनो देवाचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य स्वीकारा. In the name of Jesus, येशूंच्या नावात. I shall not die, मी मरणार नाही. but I will live to declare the works of my मी God. देवाच्या कृत्यांचं वर्णन करायला जगणार आहे. Let the word of God surround me. देवाच्या शब्दाने मला घेरावे. I love your law. माझं तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम आहे. I love your word. माझं तुझ्या शब्दावर प्रेम आहे. I know, Lord, your word has power. मला माहितीये प्रभू तुझ्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. And I know it will never come back void. आणि मला माहितीये तुझा शब्द गेल्यानंतर रिकामा कधी परत येणार नाही. So I am speaking the word of आणि God. म्हणून मी देवाचा शब्द माझ्या तोंडातनं बोलत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. That you are light and my की salvation. तू माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. That no weapon formed against me shall की prosper. माझ्या विरुद्ध एकही
शस्त्र उभारलेलं समृद्ध होणार नाही. Because you, Lord, are my कारण हे shepherd, प्रभू तू माझा मेंढपाळ आहे I shall never want आणि anything. म्हणून मला काही कमी पडणार नाही. Your goodness and mercy shall follow me all the days तुझा of my life. चांगुलपणा आणि तुझी दया आयुष्यभर माझ्या मागे चालेल. I shall dwell in the house of the Lord forever. देवाच्या घरामध्ये मी कायम राहणार आहे. If God is for me, जर देव माझ्यासाठी असेल who can go against me? कोण माझ्या विरुद्ध जाईल. My Jesus has given me authority to trample माझ्या upon snakes येशूंनी and मला scorpions. अधिकार दिलाय सापांवर विंचवांवर तुडवायला. No evil power can come close to me. एकही दुष्ट सामर्थ्य माझ्या जवळ येऊ शकणार No नाही. plague shall enter my dwelling. एकही पीडा माझ्या घरात येणार नाही. Because I live under the shade of my कारण God. मी माझ्या देवाच्या छत्रछायेखाली राहत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आय Amen, लव्ह यू amen, लॉर्ड. amen, amen. आय लव्ह यू लॉर्ड. That is the word of God. हा देवाचा शब्द आहे. I mean, we can go on speaking. असं तर आम्ही बोलतच राहू शकतो देवाचा शब्द. And once I start speaking, I go on speaking at home. आणि एकदा देवाचा शब्द मी बोलायला सुरुवात केली ना मी माझ्या घरामध्ये शब्द बोलतच राहतो बोलतच राहतो. 8th point. 8वा मुद्दा, Respond with the word of God. देवाच्या शब्दांनी प्रतिसाद द्या. Respond with the word of God. जो काही प्रतिसाद तुम्ही द्याल ना देवाच्या शब्दाने द्या. When you have to respond to all negative thoughts जेव्हा केव्हा तुम्हाला सगळ्या नकारात्मक विचारांना काही प्रतिसाद द्यायचा असेल or anxious thoughts, किंवा काही चिंता होत आहे आणि त्या विचारांना प्रतिसाद द्यायचा or even in your plain talks, किंवा तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा काही don't ever respond with fear. कधी भीतीनं काही बोलायचं नाही. Don't ever respond with negativity. कधी नकारात्मक बोलायचं नाही. Respond with positivity. बोलताना प्रतिसाद देताना सकारात्मकच द्यायचा. When you are stuck up somewhere, कुठे तुम्ही जर अडकला even in your plain talk, अगदी तुमच्या साध्या बोलण्यात सुद्धा add the word of God. देवाचा शब्द घाला. It is like adding salt in it. It is like adding strength in it. म्हणजे चवीला मीठ घातल्यासारखं आहे. हे ताकदीसाठी घातल्यासारखं आहे. Praise God. Amen. And suddenly that word of God will start operating. आणि अचानक तो देवाचा शब्द कार्य करायला लागेल. आपल्या साध्या बोलण्यात सुद्धा जर काही असं Yes. उभं राहिलं काही नकारात्मक आलं देवाचं वचन ते आपल्या साध्या बोलण्यात सुद्धा बोलून टाकायचं नाही. असं होऊ शकत नाही कारण Yes. देव माझ्या बरोबर असं होऊ शकत नाही. Say positively and God will side you. सकारात्मक रीतीनं बोलायचं देव तुझी बाजू घेणार. And every time you respond with the word of God, आणि ज्या दर वेळेला तुम्ही देवाच्या शब्दाची उत्तरं द्याल ना the devil cannot but release that blessing. मग सैतानाला जमणारच नाही. त्याला तो आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळा करावाच लागेल. He has to release. कारण सैतान म्हणेल देवाचा शब्द घेऊन हे लोक येतायत बोलतायत मला हा आशीर्वाद मोकळा द्यायलाच लागेल आता यांना. Say, he cannot go against people who are speaking positively. जी माणसं सकारात्मक रीतीनं बोलतात ना त्यांच्या विरुद्ध सैतान जाऊ शकत नाही. Say, आमेन. because God works with principles. कारण की देव तत्वांवर काम करणारा देव आहे. आणि God has set some principles. देवाने काही तत्व लावून दिलेली आहेत. And if you follow those principles, त्या तत्वांमागे तुम्ही जर चाललात the devil cannot become the accuser of the तर brethren. सैतान बंधुजनांना दोष देणारा होऊ शकणार नाही. He has become the accuser of the brethren because we have been speaking negatively. पण सैतान बंधुजनांना दोष देणारा झालाय कारण आपण नकारात्मक बोलतो ना. And so God cannot support us. आणि मग देव आपल्याला आधार देऊ शकत नाही कारण देव म्हणतो यांच्या तोंडात कसं नकारात्मक निघतंय बघा. Amen. आमेन. तर नकारात्मक नको सकारात्मक बोलायचं. Always remember, नेहमी लक्षात ठेवायचं the word of God will bind the devil. देवाचा शब्द सैतानाला बांधेल. हे लक्षात ठेवा देवाचा शब्द सैतानाला बांधणार आहे. Yes. And he cannot hurt you. आणि मग तो सैतान तुम्हाला इजा करू शकणार नाही. Jesus himself said, येशू स्वतः म्हणाले whatever you shall bind on earth shall be bound in heaven. तुम्ही जे काही पृथ्वीवरती बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. Whatever you shall loosen on earth shall be loosed in heaven. आणि तुम्ही पृथ्वीवर जे मोकळ कराल ते स्वर्गात मोकळ केलं जाईल असं येशू What म्हणाले. power? काय सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे. अरे काय सामर्थ्य आहे. Amen. आमेन. I mean, he is not talking just earthly things. हे पृथ्वीवरच्या गोष्टी बोलतच नाहीये He is येशू. connecting us straight to heaven. येशू सरळ आपल्याला स्वर्गाशी संबंधित करतायत. Amen. आपला संपर्क स्वर्गाशी लावून देतायत येशू. Praise God. देवाला धन्यवाद. There is always a link between heaven and earth when the word of God speaks. देवाचा शब्द बोलला गेला ना की नेहमी स्वर्ग आणि पृथ्वीत एक संपर्क साधला जातो. Amen. त्यासाठी देवाचा शब्द बोलला गेला पाहिजे. In God, देवात there is power to link up both heaven and earth together. देवामध्ये तेवढं सामर्थ्य आहे स्वर्ग आणि पृथ्वी एकमेकांच्या संपर्कात आणायचं. Yes, that's what Jacob saw. असं याकोबाने पाहिलं. The ladder touching heaven from the earth. याकोबाने शिडी पाहिली ना की स्वर्गापर्यंत पोहोचणारी. And that ladder there, the Lord was standing on आणि त्या top. शिडीवरती पुढे प्रभू उभा होता. And angels were ascending and descending. त्या शिडीवर प्रभू उभा होता आणि देवदूत येताना जाताना दिसत होते Amen. त्याला.
on the Son of Man, on Jesus Christ. येशू ख्रिस्तांवर, मानवी पुत्रावर. Amen. Amen. So respond with the word तर देवाच्या शब्दांनी उत्तर द्या. and see what the devil does. मग बघा सैतान काय करतो. पण आपली उत्तरच अशी मेंगळट असतात ना काहीतरी. Even if you speak some negative words, immediately rectify it and put positive words. आणि कधी समजा नकारात्मक शब्द तुमच्या तोंडून निघाला तरी सुद्धा लगेच तो दुरुस्त करायचा, सकारात्मक बोलायचं. Yes, you have to cry for a situation, cry for some time. ठीक आहे, एखाद्या परिस्थितीमध्ये रडू आलं, थोड्या वेळ रडा. Because we all have emotions. आपल्या सगळ्यांमध्ये भावना असतात, तर भावुक होऊन कधी कधी रडू येतं. Immediately let the word of God take over. पण मग लगेच देवाच्या शब्दाला ताबा घेऊ द्या. Amen. रडू म्हणजे रडतच बसायचं असं नाही. And say nothing is going to happen. आणि लगेच मग म्हणायचं काही नाही होणार, देव आपल्या बरोबर आहे. I heard of a great man of God. देवाच्या एका महान सेवकाविषयी मी ऐकलं. I forgot his name, but he's from Africa. नाव विसरून गेलो मी त्यांचं. ते आफ्रिकेहून आहेत. His last daughter was dying. त्यांची शेवटची जी मुलगी होती ती मरायला टेकली. And he was seated in his church office. आणि ते आपल्या चर्चच्या ऑफिस मध्ये बसलेले होते. And he just smiled. आणि हसले फक्त. He got the news that his daughter was dying. त्यांच्या कानावर बातमी आली की त्यांची मुलगी म्हणजे आता शेवटचा श्वास घेणारशी मरायला ठेपली आहे. And he heard the devil speaking. आणि त्यांनी ऐकलं की सैतान बोलायला Everything is लागला. over. सैतान बोलायला लागला त्यांच्याशी की संपलं आता, सगळं गेलं. He said, "Do you think so?" तर ते म्हणाले तुला असं वाटतं सगळं संपलं? And he started smiling. आणि हसू लागले. "Do you think so? It is over with me, with तुला my असं daughter?" वाटतं माझ्या मुलीविषयीनं सगळं संपलं? You are mistaken. चुकलास तू. Even in that condition, त्या अवस्थेत सुद्धा असं बोलले ते. he challenged the devil. आणि सैतानाला आव्हान टाकलं त्यांनी. And then he looked at the Lord and said, आणि मग प्रभूकडे बघून म्हणाले "Is it going to happen this way असं होणार आहे की नाही when you are there on the throne?" जेव्हा तू आहेस सिंहासनावर? And his daughter recovered very lately in 2023. His daughter got married. आणि त्यांची मुलगी बरी झाली त्यातून. आणि आता गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांच्या त्या मुलीचं लग्नही झालं. Doubts will come. बघा, शंका डोक्यात येतील. Devil will speak to you. सैतान डोक्यात बोलेल. Don't listen to him. ऐकायचं नाही. Listen to the word of God. देवाचा शब्द ऐकायचा. सैतानाला म्हणायचं येऊ नको भुसा भरायला तू. Amen. त्याला तोंडावर म्हणायचं. आणि कुणाद्वारे जरी बोलत असला तरी त्यांनाही तोंडावर म्हणायचं माझ्या डोक्यात भुसा भरायला तुम्ही येऊ नका प्लीज. Yes. तुम्ही माझ्यापासून लांब राहा. Like Jesus said to Peter, जसं येशू पेत्राला म्हणाले "Get behind me, Satan." माझ्या मागे हो सैताना. पेत्राला बघून येशू म्हणाले सैताना माझ्या मागे हो. Say. And sometimes you have to speak to the devil. कधी कधी सैतानाशी बोलायचं आपण. Amen. आमेन. Respond with the word, not with any philosophical thoughts. देवाच्या Or words. शब्दांनी उत्तर Or wise द्या. words. देवाच्या शब्दाने प्रतिसाद द्या. बाकी कुठल्या तत्वांवरती, बाकी कुठल्या गोष्टींवरती उत्तर देऊ नका. शब्दातनं बोला. Mark 4:14 and 15. मार्क 4:14-15. And these are they by the wayside where the word is sown, but when they have heard, Satan comes immediately and takes away the word that was sown in their hearts. मार्कचा 4 अध्याय 14-15. पेरणारा वचन पेरतो आणि वाटेवर जेथे वचन पेरले जाते तेथले हेच आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर लागले सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणात पेरलेले वचन काढून घेतो. See that? बघा, Same thing what he did with Adam and Eve. म्हणजे आदाम आणि हवेच्या जीवनात त्याने जे केलं ना तेच आहे हे. He plucked out the word from Adam and Eve आदाम आणि हवेतनं त्याने देवाचं वचन काढून घेतलं and हवेतून. replaced it with his words. आणि त्याचे शब्द घालून टाकले त्याने हवेच्या आणि आदामाच्या मनात आणि देवाचं वचन काढून टाकलं So here त्यांच्यातून. Jesus shares a simple story तर येशू इथे एक साधी गोष्ट सांगतात. to illustrate and teach some spiritual lessons. दाखला देतायत काही आध्यात्मिक धडे शिकून घ्यायला. The parable of the sower. आणि हा पेरणाऱ्याचा दाखला. कोणी निघे पेरावया गाणं आहे ना, तो पेरणाऱ्याचा दाखला. And so in it he explains the parable by saying तर त्यामध्ये दाखला देऊन त्यांनी आपल्याला असं सांगितलं that the seeds that fell by the wayside, की रस्त्याच्या कडेला जे बी पडलं it represented those who hear the word of God ते म्हणजे देवाचं वचन ऐकणारे लोक. and still don't understand it. ते म्हणजे देवाचे वचन ऐकणारे परंतु तरीही देवाचं वचन समजून न घेणारे लोक. Say, ऐकतायत पण त्यांना समजत नाहीये.
And sometimes Satan has to do no work because you have shut yourself. आणि कधी कधी सैतानाला काहीच तुझ्यात मग काम करावं लागत नाही कारण तू स्वतःला एवढं घट्ट बंद केलंयस. Amen. मग सैतान म्हणतो मेरा तो काम हो ही गया, मैं उसको बंदी करने आ रहा था, उसने खुद ही खुद को बंद कर लिया है. At other times, इतर वेळेला it's the thorns and the stony ground that does not allow us to get the word inside of. काटे आणि खडकाळ जमीन आपल्यामध्ये देवाचं वचन येऊच देत नाही. And sometimes though it comes inside of us because of some troubles and anxieties, that word of God is choked. आणि कधी कधी देवाचं वचन जरी आपल्या आतमध्ये आलं पेरलं गेलं तरी काही चिंता काही दडपण काही टेन्शन जे काही येतं त्यामध्ये त्याची वाढ होत नाही. Amen. आमेन. And so Satan always comes immediately and steals the word of God from तर our heart. सैतान ना तयारच असतो लगेच येतो आपल्यातनं देवाचं वचन हिसकावून काढून घ्यायला. If you don't have the word of God, देवाचं वचन तुमच्याकडे जर नसेल ना he is not scared of you तर at all. सैतान अजिबात तुम्हाला घाबरणार नाहीये जर देवाचा शब्दच तुमच्यामध्ये नाहीये. Your name may be Abraham, your name may be Sarah. मग तुझं नाव अब्राम असो तुझं नाव सारा असो सैतान म्हणेल यांच्यात देवाचा शब्दच नाहीये Say, हे तर माझेच आहेत. your name may be Ezekiel also, आणि तुझं नाव हेजिकेल जरी असलं तरी सुद्धा or Elijah also. नाही तर एलायजा असू दे तुझं नाव. Say, unless you have the word of God, you are not true Elijah. देवाच्या शब्दाने जोवर तू भरत नाही तोवर तू खरा एलिया नाही एजेकेल नाही. The devil is afraid only of word carriers. आणि सैतान फक्त देवाचा शब्द घेऊन फिरणाऱ्यांनाच घाबरतो. That means the devil is watching. म्हणजे सैतान बघत असतो. Oh, they are seated here today, Monday discipleship meeting. आज सोमवारच्या सभेला हे लोक येऊन बसले पाऊस पडतो तरी आले. I will make them to sit under the fan very close so that that breeze will make them to sleep off. आता ना पंख्या खालीच बरोबर मी त्यांना बसवतो म्हणजे गार हवेनं डुलक्या घेऊन झोपेलच बघतो. Say, but see, we are not. पण नाही आपण नाही झोपत. See, we are not leaning on that pillar also to sleep. नाही आपण त्या खांबाचा सुद्धा टेका घेत नाही झोपायला. आपण म्हणतो पिलर के No. साइड में चेयर दे मत में रखो. Say, we want to hear the word of आम्हाला God. वचन ऐकायचंय कुठेतरी मध्ये घाल माझी खुर्ची. Praise God. Amen. The devil is very scared of us सैतान now. फार घाबरतो आपल्याला आता कारण त्याला कळलेलं आहे वचन ऐकायला बसले. See, always remember, नेहमी लक्षात ठेवा when you come to church, जेव्हा तुम्ही चर्चला येता when the word of God comes, आणि देवाचा शब्द जर आला Satan also comes. तर सैतान पण येतो बरं का. There are churches when people come in the church, Satan doesn't come because the word of God never comes. पण काही चर्चेस मध्ये लोक येतात चर्चात पण सैतान येत नाही का कारण तिथे देवाचा शब्द आलेला नाहीये. आपल्या चर्च मध्ये लोक येतात वचन येतं आणि सैतानही येतो. Say, हे असं आहे. he always is scared of the places where the word of God is. आणि नेहमी सैतान अशा जागांना घाबरतो जिथे देवाचं वचन बोललं गेलेलं आहे. Amen. आमेन. And he may try another trick as soon as you go out. आणि जसं तुम्ही बाहेर पडताना तसं मग सैतान अजून एक युक्ती वापरेल. He will see what your language is. सैतान बघेल तुझी भाषा कशी आहे. The moment you go out ज्या क्षणाला तू बाहेर जाशील and you say, आणि म्हणशील काय आता सगळं बरोबर सांगितलं पास्टरने पण काय आपला त्रास आपल्यालाच माहिती त्यांना हो काय का? फिनिश he had हो का? removed the word. झालं म्हणजे सैतान तर ऑलरेडी तुला घेऊन तुझ्यातला शब्द घेऊन पण गेला. You wasted the time. कशाला 2 तास वाया घालवले. मी म्हणतो पिक्चरच टाकायचा होता तू. At least if you had just been twiddling your thumb and saying Jack and Jill went up the hill, that would have been okay. जॅक अँड जिल घात बसला असता तरी सुद्धा चाललं असतं. Say, the moment you go out, पण ज्या क्षणाला तुम्ही बाहेर जाता he is waiting at the gate. सैतान गेट पाशी उभा आहे बरं का. So you should say, वाट बघतोय तर तुम्ही praise म्हणायचं. God for today's word. तर तुम्ही बाहेर पडताना मुद्दाम म्हणायचं देवाला धन्यवाद आजच्या वचनासाठी. Satan is defeated in my life. गेट पासून In the जाताना, name of Jesus. माझ्या जीवनात सैतान आणले असं बोलत बोलत जायचं. And so he will go away now. मग सैतान निघून जाणार. सैतान म्हणणार नाही नाही ये तो बहुत स्ट्रॉंग लोग हो गए. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. पण जर असं कुचकड बोलत राहिलात ना तर सैतान खुश होतो की बंदा अपना ही है और अपना ही रहेगा. Amen. असं ना गेट सोडताना सांभाळा. गेटच्या आत येताना सांभाळा. गेट सोडतानाही सांभाळा. You know, in Matthew 3:17, मत्थय 3:17 God spoke from heaven concerning Jesus. देव स्वर्गातून येशूंविषयी बोलला. This is my beloved son in whom I am well pleased. हा माझा परमप्रिय पुत्र आहे त्याच्यावर मी प्रसन्न आहे. God spoke the word. देव बोलला हा माझा प्रिय पुत्र आहे
याच्या ठाई मी संतुष्ट आहे. देव शब्द बोलला. Immediately Satan also came and tempted Jesus. लगेच सैतान आला आणि सैतानाने पण येशूंची परीक्षा घेतली. लगेच The father said, ते बाप बोलला, "This is my beloved son in whom I am well हा pleased." माझा प्रिय पुत्र आहे, याच्या ठाई मी फार संतुष्ट आहे. You are my beloved son in whom I am well तू pleased. माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी फार संतुष्ट आणि प्रसन्न आहे. Immediately the devil said, लगेच 4थ्या अध्यायामध्ये येशूंची परीक्षा सैतान बोलला, "If thou be the son of God." जर तू देवाचा पुत्र आहेस. अरे आत्ताच परमेश्वरने सांगितलं यू आर द सन ऑफ गॉड. आता देव बोलला होता अखेरच्या वचनात 3ऱ्या अध्यायात की तू देवाचा पुत्र परमप्रिय पुत्र And आहेस. suddenly Satan is saying, if you are the son of God. आणि अचानक doubt. सैतान येतो आणि म्हणतो तू जर देवाचा पुत्र आहेस. So this is the kind of thing that happens. ते हे असं होतं, व्यवहार असे होतात. And so when I am speaking here, तर आता मी ते बोलतोय ना that God is with की you, देव तुझ्या बरोबर God आहे, will help देव you, तुला मदत करणार आहे. He is your heavenly देव तुझा Father. स्वर्गीय बाप आहे. The moment you go out at the gate, आणि हे सगळं ऐकून वगैरे प्रार्थना करून ज्या क्षणाला तुम्ही गेट मधून बाहेर जाल, the devil says, सैतान बोलेल, तू बरं होणार का? हा Are you शक्य going का? to be well? तू Is बरा it होणार आहे going to का? happen? होणार आहे का? That pastor said many हा, things. ते पास्टर तर बरंच काय बोलले, But is it true? पण खरं आहे का? Are you getting me what I'm कळतंय saying? ना, असं होतं. One moment the father said, you are my beloved son. एका क्षणाला देवबाप म्हटला तू माझा परमप्रिय पुत्र आहे. And so Jesus carried that in his तर heart. येशू आपल्या हृदयामध्ये ते घेऊन निघाले I am God's की son. मी देवाचा पुत्र Everything परमप्रिय, is possible for सगळं me. शक्य आहे मला. Suddenly Satan came. अचानक सैतान आला 4-1. If you are the son of God, तू जर देवाचा पुत्र आहेस, command these stones to become bread. त्या दगडांना भाकर व्हायची आज्ञा कर. See, he challenged the word of the heavenly Father. स्वर्गीय बापाच्या शब्दाला त्याने आव्हान टाकलं. Satan will challenge the Satan- word of God which you believe. सैतानना तुम्ही ज्या देवाच्या शब्दावर विश्वास ठेवलाय त्याला आव्हान टाकेल की होईल का, असं होणार आहे का, असं कुठं होतं का. And then what Jesus' response was, मग येशूंची काय प्रतिक्रिया होती. it is written, ए लिहिलेलं आहे, man shall not live by bread alone, मनुष्य केवळ भाकरीवर जगणार नाही, but by every word that proceeds from the mouth of God. देवाच्या शब्दातनं बाहेर पडणाऱ्या, देवाच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनुष्य जगेल असं लिहिलंय. Satan, सैताना, didn't you hear just ऐकलं नाही? now my Father spoke from heaven? ऐकलं नाही, तू आत्ताच माझा बाप स्वर्गातनं बोलला. From heaven he spoke. स्वर्गातून माझा बाप आत्ताच बोलला. सैताना, तू ऐकलं नाही का, This is my beloved son. की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. So it is written तर लिहिलेलं आहे that we live by God's word. की आम्ही देवाच्या शब्दांवर जगत आहोत. I live by what my Father said. माझा बाप बोलतोय त्याच्यावर मी जगत आहे, जगतो आम्ही I believe वचनावरती. what he said about me. आणि माझ्याविषयी ना माझा देवबाप जे बोललाय त्याच्यावर माझा विश्वास आहे. Just now my Father said, आता माझा देवबाप बोललाय you are my beloved की तू son. माझा परमप्रिय पुत्र आहेस. सैताना, तू भय आहेस का. And I am well pleased with you. आणि मी तुझ्यावर प्रसन्न आहे असा देवबाप मला बोलला आता. Don't change those words. ते शब्द बदलू नको सैताना. Get away. जा बाहेर, निघ, येऊ नको. Amen. असं करायचं असतं. He affirmed the scriptures back to Satan. परत येशूंनी सैतानाला शास्त्र वचन दिली. Answer him back. त्याला परत उत्तर Don't द्या. back answer your husband, your wife. नवऱ्याला बायकोला परत उत्तर करू But नका. you have the right to answer back the devil. पण सैतानाला परत उत्तर द्यायचा हक्क तुम्हाला आहे. सैतानाला तोंडावर सुनवायची. सैतानाचे हिशोब पेंडिंग नका ठेवू. आला, दिसला, कळला, तोंडावरती सुनून हिशोब करायचा. Wives, निकाल. don't answer back your husband, but please answer back the devil. नवऱ्याला नका प्रत्युत्तर करू, पण सैतानाला प्रत्युत्तर करा बाबा. नाही, बायका मी कधीच प्रत्युत्तर मला नवऱ्याला कधीच नाही केलं पास्टर. कसं काय सेटनला मान्य आहे, संस्कार आहेत आपले, नाही करायचं तसं. आपण सैतानाशी पण तुम्ही तसेच वागताय. Amen. Say, how can you do that? असं कसं शक्य आहे. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात, you know, Satan roams in the house, you know, from one room to the other. Every day I see him. कधी How do कधी you allow him to roam like कधी that? कधी Really? लोक म्हणतात सैतान आमच्या घरामध्ये फिरतो. अरे वा, सर्रास What? फिरतो तुमच्या घरात Just सैतान. imagine. कल्पना करा, You are married and one man is come in your house तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्ही नवरा बायको आहे, आणि कोणतरी एक पुरुष आला तुमच्या घरात and he says, आणि म्हणाला, आजपासून मीच तुमचा नवरा आहे. हो का. What you will do? हा कोण थर्ड पार्टी आलाय. You will immediately put that sari pallu on top like that तुम्ही लगेच साडी and go खोचाल after that fellow. आणि त्याच्या मागे असे लागाल ना की बस खबरदार परत माझ्या घरात आला तर. Say,
असं See how Ah. they speak then. टोन बदलतो, टोनच बदलतो. खबरदार माझ्या घरात परत आला तर. Are you getting me? कळतंय ना? असं सैतानाशी बोलायचं असतं. Use the word of God every देवाचा day. शब्द रोज वापरा And you will always have victory. आणि विजय मिळेल, रोज मिळेल. पण नाही, आपण पाळल्यासारखं घरात ठेवून बसतोय त्याला. Because the word of God is the glory of God. अरे देवाचा शब्द देवाचा गौरव आहे. It is glory for you and for your future. तुझ्यासाठी सुद्धा, तुझ्या भवितव्यासाठी सुद्धा, And for देवाचा- your family. तुझ्या परिवारासाठी तो देवाचा गौरव आहे. Receive it in your spirit. आपल्या आत्म्यात ते वचन स्वीकारा. Meditate on the word of God day and देवाच्या night. शब्दांवर दिवस आणि रात्र मनन करा. And you shall prosper. तुम्ही समृद्ध व्हाल. Joshua 1:8. योशुआ 1:8. You will prosper. तुम्ही समृद्ध व्हाल. Amen. आमेन. Drive it deep in your heart. हृदयामध्ये खोल रुजवा ते. Refuse the devil to take away or steal the word of God from you. आणि सैतानाला मनाई करा की माझ्यातलं देवाचं वचन तू काढायचं नाही म्हणजे नाही. He will try. तो प्रयत्न करेल He will throw darts at you like a missile. आणि सैतान तुमच्यावरती बाण तर सोडेल. But do what Jesus did. पण येशूंनी केलं तसं करायचं. Don't respond with your IQ. आपल्या स्वतःच्या बुद्धीने उत्तर द्यायला जाऊ नको. Don't respond with your education. तुझ्या शिक्षणाला पदव्यांनी उत्तर द्यायला जाऊ नको. The devil is not afraid of your education. सैतान तुझ्या शिक्षणाला घाबरत नाही. With all your PhD degrees, he Oh. can still defeat you. तुझ्या सगळ्या PhD सकट सैतान तुला हरवून टाकेल. With all your strength like Goliath, he can defeat you. गोलात सारख्या तुझ्या सगळ्या शक्ती सकट सैतान तुला हरवेल. Because he is कारण- very powerful. सैतान फार सामर्थ्यवान आहे. Only the word of God is more powerful than he. फक्त देवाचा शब्द सैतानापेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे. तर सैतानाला हाताळताना शब्दच बोलायचा, डिग्र्यांमधलं शिक्षण नाही. Amen. Amen. Use the word. शब्द वापरा, देवाचा शब्द वापरा. Respond with the word. देवाच्या शब्दाने उत्तर द्या. And the word of God in your mouth is the sword of the spirit in your mouth. आणि तुझ्या तोंडातला देवाचा शब्द म्हणजे तुझ्या तोंडात आत्म्याची तलवार आहे. वा, वा, Amen. हालेलुया. It can cut the adversary into pieces. त्या विरोधकाला ती तुकडे तुकडे करून सोडेल तलवार. It can embarrass his agenda. आणि त्या शत्रूला लज्जित आणि फजित करून All सोडेल. the strategies that the devil is planning against you, I break those powers in the name of Jesus. जे सगळं सैतान तुमच्या विरोधात करायचं ठरवतोय ते सगळे कार्यक्रम येशूंच्या नावात मी नाश करतो. Bring every reasoning and every own understanding to the obedience of Christ. तुमचे सगळे तर्क वितर्क विचार कल्पना येशू ख्रिस्तांच्या आज्ञांकित करा. All his craftiness has to go in Jesus' name. सैतानाची सगळी हुशारी युक्त्या येशूंच्या नावात जायला हव्या. All his scheming against us should go in the name of सैतान Jesus. आपल्या विरुद्ध ज्या काही कुयुक्त्या करतो त्या येशूंच्या नावामध्ये जायलाच हव्या. All his conduct, his eye on me, leave in Jesus' name. सैतान जे काय माझ्यावर नजर ठेवून आहे येशूंच्या नावात ते सगळं निघून जाऊ दे. Praise God. आमेन. You know, सैतानी नजर जाऊ दे. most of the time when trouble strikes you, जास्तीत जास्त वेळेला ना जेव्हा काही संकट तुझ्या जीवनावर येतात don't only use your common sense. त्याला फक्त आपला कॉमन सेन्स वापरू नको. Amen. When trouble comes, people start going to Prophet Google. त्रास झाला, त्रास व्हायला लागला की लोक गुगल उघडतात. Use the word. गुगलवर सर्च करतात. अरे देवाचा शब्द बोल ना. See? Don't only see the facts and respond. फक्त वास्तविकता आणि त्याचा प्रतिसाद बघू नको. See? Facts are one thing, truth is another thing. वास्तविकता वेगळी बाब आहे, सत्य वेगळंच आहे. See? Facts may say one thing. वास्तविकता काहीतरी म्हणेल. Fact will say, yes, you have cancer. वास्तविकता म्हणेल हा तुला कॅन्सर झालाय. But truth is different. सत्य वेगळं आहे. Because it's the truth that sets you free, not the Sat- facts. सत्य तुला मोकळं करतं, वास्तविकता नाही. वास्तविकता म्हणेल तुला कॅन्सर आहे, सत्य म्हणेल तू बरा झालायस. The fact is that you are in a very miserable condition. Okay. वास्तविकता असेल की तुझी परिस्थिती फार वाईट आहे. But the truth says पण सत्य म्हणतं that God can remove you from that dungeon. देव त्या दलदलीतनं तुला बाहेर काढू शकत See? आहे. So, as you believe the fact, believe the truth also. तर वास्तविकतेवर तुझा एवढा विश्वास आहे ना तर सत्यावर सुद्धा विश्वास ठेव ना. Amen. आमेन. The fact is, I am weak, तुझी वास्तविकता अशी आहे की तू म्हणतो मी अशक्त आहे but I am still strong. पण तरी मी शक्तिमान आहे कारण येशू माझ्यामध्ये. Say, are you getting me? कळतंय का? We are not denying the facts, आपण वास्तविकतेला नाकारत नाहीये but we are not denying the truth also. पण सत्यालाही नाकारायचं नाहीये. Many people are accepting the facts but denying the truth. अनेक लोक वास्तविकता स्वीकारतात आणि सत्याला नाकारतात. Don't do that. असं नाही करायचं. Amen. Amen. Say, I can do all things through Christ that strengthens me. म्हणायचं ख्रिस्त येशू जे मला ताकद देतात त्यांच्याद्वारे मी सगळं काही करण्यास समर्थ आहे. The Lord is my light and my salvation. प्रभू माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. What can men do to me? माणसं माझं करून करून काय करणार? No evil can come near me. एकही दुष्टाई माझ्या जवळ येऊ शकत No नाही. plague shall come near my एकही dwelling. मरण पीडा माझ्या वस्तीस्थानाजवळ येणार नाही. I shall not die. मी मरणार नाही. I shall live to declare the glory of मी God. जगणार आहे देवाच्या कृत्यांचं वर्णन करायला. No
weapon formed against me shall prosper. एकही शस्त्र माझ्या विरुद्धचं समृद्ध होणार नाही. I shall be the head, not the मी tail. मस्तक असणारे शेपूट नाही. I shall rise, मी वर येणार, because the Lord is my कारण shepherd. प्रभू माझा मेंढपाळ आहे. I will reign in life. मी माझ्या आयुष्यात राज्य करणार. Though I walk in the valley of the shadow of death, जरी मृत्यूछायेच्या दरीतून मी चाललो, God is with me. तरी देव माझ्या सोबत आहे. His rod and his staff, they comfort me. त्याची आकडी आणि काठी मला दिलासा देतात. Even though I walk through the waters, जरी मी पाण्यात न चाललो, God is with me. तरी देव माझ्या सोबत आहे. Though I walk through the fire, जरी मी आगीतून चाललो, God is with me. देव माझ्या सोबत आहे. I shall not be burnt. मी नाही जळणार. By his stripes I am healed. त्याला बसल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालंय. Promotion does not come from the east nor from the west, बढती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही. but God is my judge. माझा देव माझा न्यायाधीश आहे. He said unto me, तो मला म्हणालाय, call unto me in the days of your trouble. संकट समयी माझ्या नावाला हाक I मार, will answer मी you. तुला उत्तर देईन. He said, तो म्हणाला, fear not, Peter, भिऊ नको पीटर, only believe. फक्त विश्वास ठेव. He said, तो म्हणाला, though the mountain shall depart जरी डोंगर ढळले and the hills be removed, आणि टेकड्या गेल्या, his loving kindness तरी त्याची प्रेमळ दया shall never depart from me. कधी माझ्यापासून जाणार नाही. Keep on with it. Keep on speaking like that. असा त्याचा शब्द बोलत राहायचं, पण त्याच्यासाठी शब्द माहित पाहिजे. The blessings of the Lord makes one rich, देवाचे आशीर्वाद एखाद्याला धनी करतात. and he adds no sorrow to it. त्याच्या मागे दुःखाची जोड तो लावत नाही. लिहिलेलं आहे. He said, ask and you shall receive. तोच म्हटला, माग म्हणजे तुला मिळेल, Seek and you shall find. शोध म्हणजे तुला सापडेल, Knock and the door shall be opened वाजव to आणि you. तुझ्यासाठी दार उघडलं जाईल. Up till now you have not asked for anything. आतापर्यंत तू मागितलं नाही. Ask माग that your joy may be full. की तुझा आनंद पूर्ण व्हावा. Fear not, he said. भिऊ नको म्हणाला, I will be with you मी तुझ्या सोबत राहीन till the end of ages. या जगाच्या समाप्तीपर्यंत. My God shall supply all my needs माझा देव माझ्या सगळ्या गरजा भागवेल. according to the riches in Christ Jesus ख्रिस्त Christ. येशू त्याचा धनसंपत्ती नुरू. Amen. आमेन आमेन. God said, I will rebuke the devourer. ते म्हणाला, मी त्या धमकावणाऱ्याला धमकावीन. I mean, there are so much lovely positive words. किती छान, किती सकारात्मक देवाचे शब्द. जसं त्याच्या दयेला अंत नाही, त्याच्या शब्दांना अंत नाही. He said he is going to give me, तो म्हणाला, मी तुला देणार आहे. pressed down, shaken together and running over. दाबून दाबून खचाखच भरून भरून वाईल एवढं देणार आहे. It is he who gives me power to eat. तो मला खायला सामर्थ्य देतो. It is he who gives me the power to get तो wealth. मला धनसंपत्ती कमवायला सामर्थ्य देतो. He who did not spare his own son, ज्याने स्वतःचा पुत्र सोडला नाही, but gave him up for me, तर स्वतःचा पुत्र माझ्यासाठी दिला. how will he not give everything graciously to me? कसं काय कृपाळूपणे तो मला बाकीचं देणार He will नाही. prepare a table before my enemies. माझ्या शत्रूंसमोर तो माझ्यासाठी मेज मांडेल. He will anoint my head with oil. माझं मस्तक तो अभिषेकाने अभिषिक्त करेल. My cup runs over. माझा पेला भरभरून I वाहील. will dwell in the house of the Lord मी forever. देवाच्या घरामध्ये कायमचा His राहील. mercy and goodness shall never leave त्याची me. दया चांगुलपण मला कधी सोडणार नाही. Praise God. देवाला Amen. Thank you, धन्यवाद. Jesus. मी तुझे आभार मानते स्वामी राजा. Amen. राभा खराबा शंतरू. We'll continue next week. पुढच्या आठवड्यात आपण सुरू ठेवूया. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Master. धन्यवाद Thank you, देवबापा, Jesus. तुझे आभार. Let's take some hymn. काही गाणी घेऊया का? आराधना करायची का? Yeah. Can we sing that? जब मैं चलूं जल से, pastor? Yes, sing. Do you know, ma? Can you give us one chord? We'll sing. Sing, Nelson, Thank you're you, there. Father. Sing. Do you know, once upon a time, we never picked up this Bible. We never picked up the Bible. We never. तुम्हाला माहितीये ना, एकेकाळी आपण बायबल कधी हातात घेतलंच नव्हतं. आमच्या सारख्यांचा तर लांब लांब संबंध नाही. Forget about them coming from Gentile background. Even we as Christians and Roman Catholic, I had never had a Bible at home. आणि त्यांचं तर सोडा, ते परराष्ट्रीय आहेत, परंतु आमच्यासारखे रोमन कॅथलिक पार्श्वभूमीतून आलेले सुद्धा कधीही बायबल हातात घेतलेले नव्हते. First time we read the Bible was, I read the Bible was at the age of 27. आयुष्यात पहिल्यांदा मी बायबल वाचलं केव्हा माहित आहे? जेव्हा मी 27 वर्षाचा होतो, येशूकडे आलो तेव्हा. At the age of 27, मी 27 वर्षाचा असताना येशूकडे आलो I started reading the Bible. आणि मग मी बायबल वाचायला सुरुवात केली. No priest,
No bishop ever told me the importance of the Bible. कोणी प्रिस्टनी कोणी बिशपनी मला कधी बायबलचं महत्व शिकवलेलं नाहीये. And today, आणि आज when I am speaking the Bible, जेव्हा मी बायबल बोलतो, so many have become pastors. They are preaching all over. किती सारे त्यातून पास्टर झाले आणि सगळीकडे सुवार्ता सांगायला लागले. Everywhere. सगळीकडे सर्वत्र All come out through my ministry. सगळे माझ्या सेवेतनं बाहेर पडलेत. बापाच्या पोटातनं जन्म दिलेला आहे. So many of them having big churches किती today सारे आहेत. काहींचे मोठे मोठे चर्च झालेले आहेत because of the word of God. देवाच्या शब्दामुळे. हालेलुया. The word of God prospers any. देवाचा शब्द कुठल्याही गोष्टीला समृद्ध करतो. The ones who were supposed to preach to us never preached. ज्यांनी आपल्याला हा उपदेश करायला हवा होता त्यांनी आपल्याला हा उपदेश कधी केलाच नाही. But today we know the value of the word of पण God. आज आपल्याला देवाच्या शब्दाची किंमत कळली. The Bible is so precious. बायबल आपल्यासाठी मोलवान, मी तर म्हटले मोलवान नाही, अनमोलच झालेलं आहे. त्याला मोलच नाही. You know, the Bible, the word of God in the Bible is not that powerful, but when the word of God is in you, it becomes double. बायबल मधला देवाचा शब्द तेवढा सामर्थ्यवान नाही, पण जेवढा तो शब्द तुझ्या आतमध्ये येऊन सामर्थ्यवान होतो. Because God has given that Bible that we may have it in us. कारण देवाने ते बायबल दिलंच अशासाठी आहे की ते आपण वाचून वाचून आपल्यात उतरवावं. वाचून ऐकून वाचून ऐकून वाचून ऐकून The more you read, जेवढं वाचाल the more it will remain in your mind. तेवढं ते डोक्यात राहील ना. So in troubled times, it just spontaneously आणि comes मग out. त्रास वगैरे झाले की असं आपोआप ते वचन बाहेर पडतं. आपोआप आपोआप. So spend some time reading the Bible तर every day. बायबल रोज वाचायला थोडासा वेळ द्या. Amen? हं? Come. आमेन. जब मैं चलूं जल से संग संग रहता हूँ, जब अग्नि से चलूं संग संग रहता हूँ, डूबेगा नहीं, झुलसेगा नहीं, डूबेगा नहीं, झुलसेगा नहीं. जब मैं चलूं जल से संग संग रहता हूँ, जब अग्नि से चलूं संग संग रहता हूँ, झुलसेगा नहीं, डूबेगा नहीं, झुलसेगा नहीं. प्रेम मुझसे किया और माया, प्रेम मुझसे किया और माया, मेरे पापों को धो दिया, छुटकारा भी दिया, मेरे पापों को धो दिया, छुटकारा भी दिया. बोलो धन्यवाद 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 धन्यवाद. जब मैं चलूं जल से संग संग रहता हूँ, जब अग्नि से चलूं संग संग रहता हूँ, डूबेगा नहीं, झुलसेगा नहीं, डूबेगा नहीं, झुलसेगा नहीं. माँ बच्चे को अगर माँ बच्चे को अगर भूल भी जाए, माँ बच्चे को अगर Yes. भूल भी जाए, A mother may forget. हथेली पर लिखा है नाम मेरा, वो मुझे भूलेगा नहीं. हथेली पर लिखा है नाम मेरा, वो मुझे भूलेगा नहीं. बोलो धन्यवाद. धन्यवाद करके हालेलुया. धन्यवाद 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 धन्यवाद. सारे बोलो धन्यवाद. बोलो धन्यवाद. बोलो धन्यवाद. Dhanyavad. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. तुझे आभार. Thank you for your word तुझ्या शब्दासाठी धन्यवाद. that you gave to your people. जो शब्द तू तुझ्या लोकांना आज दिलास. Father, बापा,
Your word is more precious than gold and silver. तुझा शब्द सोन्या चांदीपेक्षा मूल्यवान आहे It's more precious than diamonds. आणि हिऱ्यापेक्षा मूल्यवान आहे. Thank you, Master. थँक्यू जीसस. We want to live by your word. आम्हाला तुझ्या शब्दांवर जगायचं आहे. As you have sown this word in every हा heart, शब्द जसा तू प्रत्येक हृदयात आज पेरलायस, let it bring revival in their या lives. शब्दातून सगळ्यांच्या जीवनात संजीवन येऊ दे. Let the healing take place right now in Jesus' आता name. आरोग्य घडू दे सगळ्यांच्या जीवनात येशूच्या You नावात. said तू म्हटला He sent His word and healed them all. त्याने शब्द पाठवून प्रत्येकाला बरं केलं. That means His word heals. याचा अर्थ त्याचा शब्द बरं करतो. Father, बापा, let that spoken word right now enter their hearts and heal them. तो बोललेला शब्द आता त्यांच्या हृदयात जाऊन त्यांना आरोग्य देऊ Be दे. healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Let your body be healed in Jesus' name. तुमचं शरीर आरोग्यदायी होऊ दे. Let your minds be healed in Jesus' name. तुमच्या मनांना आरोग्य मिळू दे येशूच्या नावात. All kinds of fear leave in Jesus' सगळी name. भीती निघून जाऊ दे येशूच्या All नावात. kinds of doubt leave in Jesus' सगळ्या name. शंका निघून जाऊ दे येशूच्या नावात. All kinds of confusion leave in Jesus' सगळा name. गोंधळ निघून जाऊ दे येशूच्या नावात. Every bitterness, सगळा कडूपणा, every pain, सगळ्या every वेदना, hurt, सगळं वाईट leave in वाटलेलं, Jesus' name. हृदयातल्या जखमा सोड येशूच्या नावात. Let the word of God reign supreme like a king in their heart. देवाचा शब्द राजासारखं राज्य करू दे त्यांच्या जीवनात. Thank you, Father. धन्यवाद येशू. That anybody touches them, की कुणी जर त्यांना हात लावला it will be like a sponge full of water. तर ते पाण्याने भरलेला स्पंज असतो तसं व्हायला हवं. That anywhere you touch, की कुठेही त्याला दाबलं, water comes out. हात लावला तर पाणी बाहेर येतं. So also anywhere they are touched, only the word of God will तर come out. कुठेही त्यांना हात लावला तर देवाचा शब्द त्यांच्यातनं बाहेर आला And पाहिजे. it will defeat every situation, every demonic आणि power. प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक सैतानी शक्तीला ते वचन हरवेल. Come on, lay your hand on your head and say, I am blessed in the name of Jesus. स्वतःच्या डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा, येशूच्या नावात मी आशीर्वादित आहे. I am blessed in the name of Jesus. येशूच्या नावात मी आशीर्वादित आहे. The word is working powerfully in me. शब्द माझ्या जीवनात सामर्थ्यवान रीतीनं काम करत आहे. I am victorious because of the word of मी God. विजयी आहे देवाच्या शब्दामुळे. I am powerful because of the word of God. सामर्थ्यवान आहे देवाच्या शब्दामुळे. Thank you, Father. धन्यवाद Thank you, प्रभू Jesus. येशू, तुझे आभार दे बाप्पा. Thank you, Master. तुझे आभार. The devil is defeated today. सैतान आज हरला. You are walking on victory ground. तुम्ही विजयी भूमीवर चालताय. Yes. Doors will be open for you. आता तुमच्यासाठी दार उघडेल. Miracles will start operating in your life चमत्कार तुमच्या जीवनात व्हायला लागतील. because कारण Bible says बायबल म्हणतं in Acts 19:20, प्रेषित 9 अध्याय 20 वचन, word of God prevailed. देवाचा शब्द टिकला. The word of God prevailed. देवाचा शब्द सर्वत्र टिकला. Everywhere the word of God will prevail. सगळीकडे देवाचा शब्द टिकेल. In the name of Jesus. येशूच्या नावात. Amen and amen. Amen. Praise Amen. God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना Please आशीर्वाद be देतो. seated. कृपया सर्वांनी खाली बसा.